तुम्ही बघा नवरात्र झाल्यावर आपल्या बायका जास्त ॲडमिट लागले सांगणार भाई तुमचं हिमोग्लोबिन कमी झालं. नवरात्रात काही काही पोरं पण चपला घालीत नाहीत. निबर दांड्यान हाणायला पाहिजे सुंबे साहेब. तर रावण दुपारी 2:18 मारला. ती कृपा गणपती बाप्पाची सामान्य आराध्य देव. जगदंबा कोण आहे कोण आहे कोण आहे? सीतेसारख्या पवित्र स्त्रीला विष्णू प्राप्त झाले ही जगदंबेची कृपा झाली. हो रामाने धनुष्य नाही मोडलं. मी सांगितलं होतं इथल्या कथेत. धनुष्य रामाने नाही मोडलं, धनुष्य जगदंबेनंच मोडलं. धनुष्य रामाने नाही उचललं, धनुष्य जगदंबेनंच मोडलं. आणि रावण जर पालथा कोणी पाळला असेल तर जगदंबेनंच पाळला महाराज. तिचं नाव जगदंबा आहे. पण कोणती जगदंबा नाही बरं का. जी ढवळे लिंब खाती ती जगदंबा तिच्या पुढे पाय. हो काही काही जगदंबाला ढवळे लिंब आवडत आहेत. हा ते तुमचं वाटुळं करते त्या जगदंबा. कोण आहे ज्ञानोबर आहे तुकोबर आहे सांगते त्या जगदंबा मानायच्या. त्या जगदंब्या तू विटेवरी सखये बाई ओ करी कृपा. लावण्य सुंदरी ओ करी कृपा. करी कृपा उजळ कुळ दीपा मार्ग बहु सोपा येऊन लवला हे येऊन लवला हे. सच्चित आनंदवाई हो करी कृपा. आनंदवाई हो करी कृपा. आनंदवाई हो करी कृपा. महाराजाला ते पाठ आहे. आमच्याकडे सुरदास महाराज होते रोज म्हणायचे यांना पाठ. अलीकडचं माझ्या लक्षात नाही आले काय कडवे. येऊनी लवलाही येऊनी लवलाही सच्चित आनंद अंबाबाई ओ करी कृपा. ओ करी कृपा उजळ कुळ दीपा मार्ग बहु सोपा येऊनी लवलाही येऊनी लवलाही सच्चित आनंद अंबाबाई ओ करी कृपा. अशा अभंग म्हणायचे अशा अभंग म्हणायचे अशा अभंग काही नाही म्हणायचे बाबा. नवरात्रात काही काही पोरं पण चपला घालीत नाहीत. निबर दांड्यान हाणायला पाहिजे सुंबे साहेब. आरामखोर कुठले 9 दिवस चप्पल घालीत नाही, गादीवर बसत नाही, नुसता शाबुदाना हाणायला आणि दसरा झाला की घोरपडी धरायला. लाल गज करून हाणायला पाहिजे सुंबळ्या. तुला लाल असं पाठी तितका हाणायला पाहिजे. 2-3 महिने तुला पाठवून नाही झोपता आलं पाहिजे. सोंगड्याचा उता आलाय. अशी जगदंबेला अशी नालायक आवडत असते. तो 9 दिवस उपास धरीतून दसरा झाल्यावर घोरपडी धरीतो. हे बाष्कळपणा संप्रदाय. चला दुसऱ्यांदा आवाज दिला स्वामी रामांनी. इथपर्यंत आलतो ना. देत जा मधलं सोडून. मला मकाला पाणी देताना गवत उपटायचं ना दे. त्याच्यामुळे लांबत बरं कीर्तन असं ते लांबत स्वभाव पडला ते. नाही तर चटकन होत होतं ना पुढं. आता लोक 7-8 उदाहरणं सांगता आले असते. पण ना दे मधला काडी कचरा याचायचा. खुरपायचं काम राहत नाही मकाल पुन्हा मग वेळेत सोडतो. मलाही संध्याकाळी पळायचे पुन्हा. दुसऱ्यांना आवाज दिला. बीबीजी बाईन मागे नाही पाहिजे. बाईनच सांगितलं स्वामी राम बोलिए क्या काम है आपका. मेरी साधना में येते मत डालो. मैं साधक हूं. बोलिए स्वामी राम बोलिए बोलिए. स्वामी रामांच्या लक्षात आलं परीक्षा. मोठी माणसं तपासल्याशिवाय घेत नाहीत. मोठी माणसं आमची इथला आम्ही पैठणला चालू. एक जणांनी चहा बलिलं इथपर्यंत आलतो. कपात चहा देऊ का बुटात देऊ इथपर्यंत आलतो. ठीक आहे. येतीला नियम असतील, योग्याला नियम असतील, तप्याला नियम असतील, सिद्धाला नियम असतील, संन्याशाला नियम असतील. आपण भरके माणसं आहेत. आपण वारकरी संप्रदायातले उघडं साधं 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 व्यक्तिमत्व आहे. एक जण म्हणला मी लसण खात नाही. मी म्हणलं मग 20% पैसे वाटायला रक्त प्यायला आणि लसणात काय फरक आहे. 20% पैसे वाटायला आणि लसण खात नाही म्हणजे जित्या माणसाचं रक्त प्याला आणि लसणात काय पडे. म्हणलं आपण कांदा खातच नाही. चांगले चांगले मुंडके दाबले असतो आणि कांद्यात काय पापे.
वैकुंठवासी धर्मभास्कर वक्ते बाबा सांगायचे, आता डॉक्टर सांगते रक्त पातळ होण्यासाठी कांदा आणि लसूण खावा. धर्मभास्कर वक्ते बाबांचा निर्वाळा ऐकला मी पंढरपूरला. हो, कांदा लसूण शेतकऱ्यासाठी काही घातक नाहीत. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. कुठलंही शास्त्र कुठं लावायचं नाही. परवाला एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, त्यांच्या भावकीतला एक माणूस वारला होता आणि ते प्रत्येक कीर्तनात ते माणूस विना घेत होता. यांच्या वयाचा असेल, भाऊंसारखा, पंडित भाऊंसारखा वयस्कर माणूस होता पुढे बसलेला, आणि खेळूनच म्हातारी होती. ते उठ बद असताना त्या म्हातारीनं कुचा द्याला, हे आपल्याला सुतूक आहे ना. मी कीर्तन झाल्या त्या म्हातारीला म्हणलं, बाई तो किती ग्रंथ वाचले बया, आणि मला काय कळतं ग्रंथ. मेलं त्या म्हाताऱ्याला काऊन नाही उठले, इना उठू दिलं नाही, इना घ्यायला. माणूस मेल्यावर भजन करीत नेते, तेव्हा इना कोणता असतोय? माणूस मेल्यावर रात्रभर भजन करून जाग्यावर भजन करते, तेव्हा टाळ कशाचे असते? खापराचे. सगळ्या इटाळाला जाळायची ताकद इन्यात. वा, सगळ्या इटाळाला जाळायची ताकद पकवाला, सगळ्या विटाळाला जाळायची ताकद टाळात. याला कुठे विटाळ होतास तू? कुठे हे काही बी मुठभर एखाद्या नाडा पुढ्याचं ऐकायचं, डोक्यात ठोचा करता. तो तुम्हाला गर्दा सांभाळल्यावर त्याच्या गाठी होत असतात, आणि गाठी काढायला मग चांगल्या डॉक्टरकडे जावं लागतं. त्याच्यामुळे भंगारा करता ठोचत नाही, गाठी होत असतात. गाठी काही ऐकायचं, अधिकारी लोकांचं ऐकत जा. ज्यानं शास्त्र पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन, त्याचं ऐकायचं महाराज. काही पण तुम्ही बघा, नवरात्र झाल्यावर आपल्या बायका जास्त ॲडमिट लागले सांगणार, भाई तुमचं हिमोग्लोबिन कमी झालं, आता गुळ शेंगदाणे खा. मग हेच गुळ शेंगदाणे जर तू नवरात्रात खाल्ले बाई द्वारकाबाई, तर तू हिमोग्लोबिन कमी झालं नसतो, तू नुसता साबुदाणा खाऊन लागली. हो, पावणे 2 महिन्याच्या नंतर गर्भाची पिशवी काढली एका मुलीची. लग्न झाल्यावर पावणे 2 महिन्याच्या नंतर गर्भाशयाची पिशवी काढली. तज्ज्ञ 5 डॉक्टरनं तपासलं, त्यांनी सांगितलं हिला आजार झाला, जास्त उपास धरीत होती म्हणून. अख्खा संसार मातीत घातला, 2 घराला मातीत घातलं. किती चूक आहे. मी सांगू माझ्या माईंनो, या देशातली स्त्री जितकी सक्षम होईल का, तितकी या देशातल्या पुरुषाची मान उंच जाईल. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री धडधाकट होत्या, बलशाली होत्या, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना ते बळ प्राप्त झालं. या देशाला लाभलेली झाशीची राणी बलशाली आहे, इतिहास या देशाचा. या देशाला लाभलेली सावित्रीबाई, या देशाला लाभलेली अहिल्याबाई. भगवान शिवशंकराची मंदिरं 2 पातशाह्यांनी पाळले, 2 पातशाह्यांनी पाळले. या विश्वाला सावली देणारे भगवान शिवशंकर, त्यांना सावली देणारी स्त्री या देशातली आहे. इतक्या बलशाली आहात तुम्ही. कोण्या नवऱ्यानं महाराज कोणी घरी चहा प्यायला न्यावा, ज्याची बायको सक्षम आहे त्यानं. नवऱ्यानं हौसान 7-8 जण घरी चहा प्यायला नेले, आणि ती ह्या अंगाडावर पडायली, मला ताप आली, तुम्हीच पिठलं करा आणि मला चपाती खाऊ घाला. अशा नवऱ्यानं फक्त सप्ते पाहिले पाहिजे, कुठं सप्ता चालू आहे आपलं तिथं टप्पू आणायला जायचं. तू काय लोकांना चहा प्यायला नेऊ नको. सक्षम पाहिजे या देशातली स्त्री, ताकदवान पाहिजे. 4 माणसं घरी येऊ, पाहुणे राहून येऊ, तिने एवढी कणिक मळावा, एवढ्या मोठ्या पिठाचं पिठलं करावा, या जेव्हा बसा आनंददायी स्त्री पाहिजे. काही लवंगाव मंगळवार धरायली, काय विमान येणार एक तुला न्यायला? लवंगाव मंगळवार धरायली, कोण सांगितलं तुला? पांढरे बुधवार नवरा जिता असताना ढवळी साडी. हे व्रत कोणी काढेत ते मला भेटावं, द्यायला नदीला नेऊन आणतो. मला यासाठीच वाचिले 4 फेब्रुवारी 2019ला. देव यमाला म्हणला, यमा हे जरा खतरनाक आहे, याला मारू नको, याला वापस कर, हे कामाचं आहे आपल्या. नाही मला 4.5 तासांनी डॉक्टरनं सांगितलं जिवंत आहे, तो रक्त लाकडं जमा केली ते माहिती नाही. चुकीचं नाही वागायचं. नाही काय अर्थ नाही. नियम नवे लावायचे नाही, तुमच्याकडे पण नियम आहे. तुमच्याकडं 13वा संपल्यावर कुंकू गंध घेतात नाही? 13वा संपल्या, ज्या दिवशी 10वा संपत असतो का, त्या दिवशी विलेपनम ललाट प्रपटले चंदने भयव्याप्ती स्थिता दशक्रिया सज्जायती लुप्तोदक पिंडो भयव्याप्ती सव्याप सव्यम यज्ञोपवितोस्ततः क्रिया नैवम गांजागसम लिखितम नैवम मद्यपिपासु लिखितम नैवदम मूर्खम लिखितम नैवम गिरगावकर लिखितम
4-2 गावाला नियम काढणं म्हणजे तो नियम असतोय. ज्या दिवशी 10वा संपला त्या दिवशी विटाळ संपला. 10व्याचं कारण सांगू तुम्हाला. 10व्याच्या दिवशी विधीच तो असतोय. आस्ती 10व्याच्या दिवशी धुत असते. आज धुतले असते आस्ती, कारण पूजा करत असताना आस्ती धुवा लागत, पाणी टाकावं लागत असतं. त्या आस्ती समर्पित करावं लागत असतात. नियम आहे त्याचा. 10व्याच्या दिवशी आता त्याच्यासाठी विद्वान माणूस लागतो. ते मंत्र म्हणणारा, तो कर्मकांडातला. कर्मकांड सामान्य नाही, फार मोठी ताकद आहे. श्रुतीशास्त्राचं एक उपांग आहे कर्मकांड. पुन्हा दाखलं तयार करणे, त्याच्यावरती आस्ती टाकणे, पेटवणं, दहनविधी, नाना प्रकारची विधी असतात. मग जाणव इकून करा, अंगठ्यानं पाणी घाला. रक्तचंदनम समर्पयामि, रक्तपुष्पम समर्पयामि, अंगुष्टादि स्नान भयो भय व्याप्ती चंदनो सकल स्थितम तिलाग्रो जवग्रो भय व्याप्त हा पिंडोदकम वाराणसी सर्व लुप्ताति जायते यत् त्रिपिंडी श्राद्धो भयो नारायणो नागबली सर्वसिदम काल सर्पर शांतिरो यत् शांतिरमुच्यते भय विस्तावी अधिष्ठिता लोकप्रिय. स्त्री जर असेल तर मातृगया स्थितो अधिष्ठितम लोकत्रय भय व्याप्ती पुण्य प्रदान पार्वती शर्मन्यस्ततेवचम यत् कुलाहा यज्जायते मेटे सपरिवारेशी. तिथं काय गोत्र असेल यांचं, अमुक गोत्रे तथा यजतम पार्वती नामने शर्मन्ये मातृगया अधिष्ठितम करिष्यते अंगुष्टादि स्नान भयो. स्त्री असेल तर मातृगया, पुरुष असेल पितृगया अधिष्ठितो सकल. असं शास्त्र आहे त्याच्यासाठी. बऱ्याच ठिकाणी इतके वितंडवाद असतात. एका भावकीत जर एकामागे 1-2 माणसे गेले, एक आज गेला 4 दिवसानं जर पुढचा गेला तर सुतक कोणत्यावर फेडायचं? इतक्या ताना पाण्या, इतक्या ताना. मेल्यावर पण ताना पाण्या. मेल्यावर जित्यापणी त्याला भाकर दिली नाही, मेल्यावर पण त्याच्या दाव्याची ताना पाणी. मालकांचं वाक्य, सुतके सुतक जाय. पैठणच्या मालकाचा पुरावा, सुतके सुतक जाय. पुढची घरी गेल्या राहिलेली होई वाचा. एका सुतकावर दुसरं सुतक जात असते. दुसरा भेद सांगितला, येन पूर्ण बिंबाचे निकळे सबिंब मालवलेचे निबळे. माणूस वारल्याच्या नंतर 3ऱ्या-4थ्या दिवशी जर अमावस्या येत असेल तर त्या दिवशी अस्थि विसर्जित करावं लागत असतं. शास्त्रीय त्याच्या पाठीमध्ये. दुसरा एक मुद्दा सांगतो, माणसं उगत फिरतात. एक जण म्हणला, आमच्या बाबांची माती आमच्या ठिकाणी करायची. प्रेतानं गंगा ओलांडीत नसतात. प्रेतानं गंगा ओलांडीत नसतात. शास्त्रे त्याच्या पाठीमाग. शास्त्रे, तू काय उंदरगिंद्र घेऊन नाही चालला सुंबळ्या. तू ज्या कुळात जन्माला आला त्या कुळातलं नियम पाळ. नियम मोडल्यावर काय होतं माहिती तुम्हाला? 4.5 लाखाची घोडी बसायला. माझ्याकडे होती कालच्या पंचमीला जात राहिली घोडी. चांगली घोडी होती माझ्याकडे. नादे घोडीवर शेतीत जायचं. उगा आपला नाद. लोक आगाव नाद करतात, आपला तेच करायचं आहे का नाही? घोडी इतकी गोड अंबादासराव. त्या घोडीवर बसल्यावर तिला 3 चाली येतात. त्या टाच मारल्याबरोबर 3री चाल 45च्या स्पीडनं. मोटरसायकलच्या 45च्या स्पीडनं घोडी पळायची. पण बसणार शहाणं. माणसं दिसल्यावर ती पहिल्या चालीव, दुसऱ्या चालीव, 3ऱ्या चालीव चालली. पण यानं मुद्दाम तिला टाचा हाणल्या. ती घोडी घोड होती. घोडीच होती. ती म्हणली, याच्या म्हणल्यासारखी मी चालली तरी मला काऊन टाचा हाणायला. ती लोंबकळलेल्या बोरी खालून गेली. बोरीच्या फांद्या लोंबकळलेल्या होत्या आणि काटा उभ्यानं आडवी कापीत. वाकडेन सरळ काटे होते. सभापती साहेब तिला कसं तोंड झालं असेल. आरक्तम यती मुद्रानां यती प्रसन्नती दायते बोचकारंचन. हे काही पुराणात नाही आलं म्हणा, पण मी वापरतो. सो काय नियम तुटला. एक दुसरी गोष्ट सांगू. एक SP आलते हिंगोलीला. कीर्तन होतं, बाजूला त्यांची सभा होती. ड्रायव्हर लोकांना सांगत होते, यम आणि नियम दोघं सोबत आहेत. यम आणि नियम दोघं सोबत आहेत. यम आणि नियम मित्र आहेत. पण नियम मोडला की यम घेऊन जातो. म्हणून नियमानं नियम मोडायचाच नाही. प्रत्येक क्षेत्रातला नियम आहे. आचारसंहिता आहे. मी नेहमी सांगत असतो, सासऱ्याला जर बैठकीत सून सगळं देत असेल, चहा देत असेल, दूध देत असेल, जेवायला देत असेल, आंघोळीला पाणी टाकलं, मामांजी आंघोळ करा असं म्हणत असेल, हे मागं जायचंच नाही ना. आणि त्या सासऱ्याच्या पुढून जाताना सून जर पदर पडू देत नसेल तर आदर करायचा सुनाचा. पण सासरा सून स्वयंपाक करताना चुलीला पाय लावून शाकायला. या सासऱ्याच्या तोंडात सुनानं पेटलेली धिलपी ठोकायची, हातोड्यान ठोकायची, निकून काढायची. आचारसंहितेचा भंग नाही करायचा. नियम प्रत्येकाचा नियम.
सांभाळायचा नियम सगळ्यांनी. तुमच्या राजकीय क्षेत्रातला सुद्धा नियम आहे. फुटके दुरणं तुम्ही सांभाळायचीच नाही. तुमच्या जे भावताल जे फुटके दुरणं असतात का हे सांभाळायचे नाही. काय होतं माहिती आहे का, फुटक्या दुरणात वरण वाढलं की चपाती येऊस तरच वरण गळून जातं, मग ती चपाती तोडून खावा लागते. फुटके दुरणं राग आला तरी फेकून द्यायचे, येथून फेकायचं नाही. तर फुटके दुरणं चांगल्या चांगल्या पुढाऱ्याला झोपी देत. विठाला विठाला बीबीजी इथपर्यंत आलतो. त्या साध्वीनं सांगितलं, स्वामीराम बोलिये, साधना में व्यत्यय मत डालो, जल्दी आपका क्या काम है, बोलिए 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 बोलिए. स्वामी रामांनी सांगितलं, बीबीजी या प्रांतात गेले 27 दिवस झाले पाऊस नाही, हमें बारिश होणार. त्या म्हातारीनं मांडी खालचा चिमटा द्याला. चिमटा ब्रह्मचार्याकडे असतो, संन्याशाकडे असतो, यतीकडे असतो, योग्याकडे असतो, सिद्धाकडे असतो, तपीकडे लोखंडी चिमटा असतो. फकीराकडे पण चिमटा असतो. फकीर एक होऊन गेला तुकोबराच्या काळात 400 वर्षापूर्वी. त्या फकीराचं नाव होतं अनगडशा फकीर. ला इलाही ला इल्ला हे ला इलाही ला इल्ला ला इलाही ला इल्ला ला इलाही ला इल्ला. तुकोबराचं कीर्तन ऐकायचा तो फकीर. किती नशिबान फकीर. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मांडीला मांडी लावून कीर्तनात बसायचा योग विश्वातल्या एका फकीराला आला. त्या फकीराचं नाव अनगडशा फकीर. त्या फकीराचं कटोरं 1300 क्विंटल गहू टाकल्या भरलं नव्हतं स्वामीजी. सिद्ध फकीर होता तो, सिद्ध. हिरव्या रंगाची कफनी बांधलेली, मोराची पेंडी, ताडाच्या झाडाचं कटोरं, चिमटा हातात होता. तुकोबरायचा वारकरी होता तो फकीर. आज तुकोबरायच्या कीर्तन परंपरेत तुम्हाला फोटो पाहायला भेटेल त्या फकीराचा. असा काही फकीर. अजून उत्तर भारतात 2 फकीर जन्माला आले. ते तिकडचा इतिहास बघायचा. आपलं सारीचा घरच्याचा इटन शेजाऱ्याचा बांधणीट. आधी आपली पेरणी करा मग शेजाऱ्याला बैल द्यावा. आपलं पेरायचंच राहिलं म्हणजे तुमचं पेरून घ्या. पप्याची माय कशी जगी शिंसुमळ्या, आधी तू पेरून घे ना. घरचा स्वयंपाक करीन आणि शेजारणीला उंडे करून द्यायचे. आणि म्हणून सून म्हणती सासू आमच्या मांजरावानी वागायला. आपलं गेलं पाहिजे अगोदर. पाऊस पाहिजे, पाऊस. त्या साध्वी स्त्रीनं चिमटा देऊन टाकला. ज्या दिशेला पाऊस पाहिजे तिकडे वाजा. हे स्वामी राम होते, ते गिरगावचा बाळू थोडाच होता. माझ्या हातात चिमटा पडला असतात, मी माझ्या सोयाबीनमध्ये वाजीला असतात. स्वामी रामांनी विचार केला, मी पाया पडणार बाईच्या, पण पाऊस पडला तर. गोल फिरले आणि कानींचे तानींचे. चिमटा वाजीला गोल फिरले. 27 दिवस पावसाचा थेंब नव्हता. तास दीड तास पाऊस झाला. मग स्वामी रामांनी चिमटा कपाळाला लावला. प्रणाम बोले प्रणाम. आणि ती बाई मागं फिरलीच नव्हती. पाऊस सुरू झाल्याच्या नंतर ती बाई वापस फिरली, जमिनीला कपाळ लावून स्वामी रामांचं दर्शन घेतलं. ती बी कोणाचं दर्शन घेणारी बाई थोडीच होती. ऐका दोघांचा अधिकार. सूर्य सावली धरतो एक अधिकार, न पाहता नाव सांगते दुसरा अधिकार, आणि तिनं सिद्ध केलेला चिमटा वाजल्यावर पाऊस पडतो हा तिसरा अधिकार आहे. ती पाया पडली का? तिनं सिद्ध केलेला चिमटा गिरगावच्या बाळूनं वाजल्यावर पाऊस पडत नाही. तो चिमटा वाजणारा अधिकारी लागतो, आणि तो अधिकार स्वामी राम शंकराचार्यात होता. शंकराचार्य स्वामीराम म्हणजे इतके मोठे होते. नर्मदेच्या तीरावर तपश्चर्या चालू होती. पुरंदासजी नर्मदेच्या तीरावर तपश्चर्या चालू होती, अनुष्ठान चालू होतं. दुपारी 1 वाजता जेवणाचं महत्त्वाचं गरजेचं आहे. अशा दुपारी 2 वाजता कोण जेवायला देईल? 1-1:30 वाजता. नर्मदेच्या पात्रातून सोन्याचा हात येत होता. त्या हातावर सोन्याचं पात्र येत होतं, आणि त्या पात्रात दुधाची खीर येत होती. ती खीर स्वामी राम खायचे. पात्र धुवून पुन्हा गंगेत सोडायचे. पात्र अदृश्य व्हायचं. दुसऱ्या दिवशी 1 वाजता नर्मदेतून पात्र यायचं. सामान्य ताकद आहे त्या सिद्ध पुरुषाची. आणि या सिद्ध पुरुषाने, या साध्वी स्त्रीनं सिद्ध केलेला चिमटा वाजिला की पाऊस पडत होता. अधिकार बघा. या साध्वीचं नाव सांगणारी मा आनंदमाई नैनितालच्या अरण्यात होती. नैनितालच्या अरण्यात एव्हरेस्ट शिखराच्या बाजूला भेटली होती. नैनितालच्या अरण्यात भेटलेली संन्यासी साध्वी बैरागिनी स्त्री, हिचं नाव सांगणारी ती बाई किती अधिकारी असेल? जिनं दिलेला चिमटा वाजल्यावर पाऊस पडतो ती बाई अधिकारी किती असेल? ज्या भिकाऱ्याला सूर्य थांबवता येतो तो भिकारी किती अधिकारी असेल? स्वामी रामांनी चिमटा वाजल्यावर पाऊस पडतो ते स्वामी राम किती अधिकारी असतील? ज्यांना नर्मदा पात्र देत होती ते स्वामी राम किती अधिकारी असतील? दृष्टांत संपला. आपल्या पहिल्या कडव्यावर येऊ. आनंदमाई आता जिवंत नाहीता. आग्र्यातली स्त्री आता जिवंत नाही. आग्र्यातला भिकारी जिवंत नाही. स्वामी राम जिवंत नाहीत. हे चारही एवढे अधिकारी लोक आहेत, पण आज चारही नाहीत का? यांच्या उशाला सुद्धा काळ बसला, म्हणून पहिलं कर हे
नाही सज्जनाने. गोड गाते वासरू नाही सोड काळाने. मी मगाशी 8, 6, 4 शिंहापैकी एक शिंह सांगितलं कर्ण. ह्या कर्णाचं पार्थिव ज्या वेळेला लाकडावर टाकलं होतं त्यावेळेला पंढरपुरातला रडत होता साहेब. पंढरपुरातला रडत होता. कारण महाभारतात मरण जरी आलं तरी हरकत नाही, पण खरं बोलणारा एक व्यक्ती कर्ण. बरोबर भीष्माचार्य असतील कोणी असतील प्रत्येकाला काळ उशाला बसतोय. महाराजांना विचारलं करायचं काय. वाचेना काळ पास साचार चुके जेणे. या काळाच्या तडाख्यातून चुकायचं असेल तर भजन कर. भजन या शब्दाचा अर्थ चांगलं वाग, चांगलं बोल, सामाजिक क्षेत्रात चांगलं राहा, समाजाच्या सेवा होईल. याच्यातच भजनाची ताकद आहे. हीच देवाची पूजा आहे. अशा अवस्थेत जीवन जगलं यमाच्या तडाख्यातून माणूस वाचत असतो. प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या पैठणच्या मालकांचा आहे. या अभंगाद्वारे पैठणचे मालक नमूद करतात काळ प्रत्येकाच्या उशाला बसलाय. भीत नाही काळ कोणाच्या बापाला. एक जण म्हणला महाराज माझ्याकडे फार मोठं मंत्रीपद आहे, मला काळ भेट असेल. सुंबळा आहेस तू, तुला काळ कसा भेल. काळ जर तुला भेला असता तर मालकाचा शब्द खोटा ठरला असता. सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. मग ही सत्ता संपदा इथं राहते, पदाधिकाऱ्याला यम येत नाही. एक जण म्हणला माझ्याकडे 25,000 कोटी रुपये आहेत, तुला लवकर हानीन म्हणलं यम. कस काय तुला यम भेट. नाही भेट यम. भिकाऱ्याला भेट नाही, श्रीमंताला भेट नाही, मध्यमवर्गीयाला भेट नाही, कोणालाच भेट नाही. ते महाराजाला पण भेट नाही, त्याला पण यम नेते. फरक आहे फक्त ज्ञानाचा. बिनचूक वागणारा जर वारकरी असेल तर त्याला यम. मांजर जशी पिलाला या घरून त्या घरी नेती असं नेतू. आणि भजन करून कीर्तन करून जर चुका करीत असेल तर त्या नालायकाला मांजर उंदराला नेती का असं नेती. विठाला देवाला आवडेल ते कीर्तन पाहिजे, देवाला आवडेल ते भजन पाहिजे. यायला काही आवडत आहे. आता तमाशा ठोपलीकडे हे लगेच तिकडे जाते. तमाशात काय लोक दुसरे आहेत का. काही नाही. लोकांना आवडत आहे ते कीर्तन नाही, लोकांना आवडत आहे ते भजन नाही, लोकांना आवडत आहे तो परमार्थ नाही. ज्ञानोबा आहे तुकोबारायला आवडतो तो परमार्थ. विटेवरच्या मालकाला काशीतल्या मालकाला आवडतो तो परमार्थ. पैशावाल्यांना सुद्धा यम भेट नाही. मोठ्या पैशावाल्याची यादी सांगतो तुम्हाला. 6 लोक आहेत मोठ्या पैशाच्या यादीत, त्याच्यापैकी 1 नंबरला रावण. पुराणातले सांगतोय. आताचे आपल्याला काही शासनानं काही ऑर्डर थोडाच दिलाय तुला जनगणना कर म्हणून. मागचे सांगतोय. एवढा श्रीमंत रावण मी नेहमी सांगत असतो. त्याच्या गावाचं पूर्वेकडची भिंत 269 किलोमीटर तारवापा. 269 म्हणजे 2.25 किलोमीटर पुरंदाजी भिंतीची लांबी. उंची 11.5 फूट, रुंदी 4.5 फूट. « 269 किलोमीटर लांब, उंची 11.5 फूट, रुंदी 4.5 फूट. वजन किती होईल. अब्जेटनात नाही काढायचं, खर्व पद्मतनात नाही काढायचं. शंखादि भयमुच्यते नाम यत् किला सवर्णेन जायते. खरवाम निखरवान पद्मान सुजयो. कुंठाला टनात काढायचं नाही. खर्व निखर्व पद्म शंख अशा अशा वजनात ते भिंतीचं सोनं. या सभापती साहेब या.
269 किलोमीटर लांबीची भिंत, उंची 11.5 फूट, रुंदी 4.5 फूट, सगळ्या सोन्याची, सगळी सोन्याची. याच्यातला 2 फुटाचा कोपरा जर काढला त्याच्यातलं सोनं, तर तालुक्यातल्या प्रत्येक बाईला नॅकलेस होती. ती मतदान कोणाला हाणणार? त्याच्या विरोधात किती बी आमदार उभं राहू द्या, काय मायविली द्यायची? 2 फुटाचा कोपरा जर काढला तर अख्ख्या तालुक्यातल्या बायकांना, घरात झोपलेल्या मथारीला पण नॅकलेस. ती सांगन न पप्याच्या बापाला, दाबियाचं बटन. 269 किलोमीटर भिंत लांबीची, एक सांगितली फक्त एक. अशा 3 भिंती, 2.25 एकर मध्ये एकट्या प्रस्ताचा वाडा होता. 2.25 एकर मध्ये एकट्या प्रस्ताचा. त्याला हिरे किती होते ते रामायण बघा, लक्षात येईल तुमच्या. रामायणात सापडायचं नाही, एका दुसऱ्या पुराणात. तुम्ही पुन्हा म्हणताल बाळ्या कशातलं सांगायला, वेगळ्या पुराणात आहे. एवढा मोठा श्रीमंत दुपारी 2:18 पंढरपुरातल्या मालकानी पुरंदासजी दक्षिणेच्या राजाला सांगितलं. आणि 2:18 मेटे साहेब, ज्याची भिंत 269 किलोमीटरची आहे, त्याला 2:18 यम उशाला बसला. आपल्या जो पैसे असून असून किती का असणार आहे? म्हणजे यम पैशावाल्यालाही भेट नाही, यम गरीबाला सुद्धा भेट नाही. नाही त्या यमाशी करुणा, पुढी प्राण. त्याला मया नाही, त्याला दया नाही, त्याला क्षमा नाही. क्षमा करत नाही. ते का करत नाही सांगू तुम्हाला. कारण यम एक अशी व्यक्ती आहे, त्याला कामाला लावले काशीतल्या आणि पंढरपुरातल्या मालकानं, इमानदारीनं काम करते. यमाला सांगितलं 12:05 गिरगावचा बाळू आणायचा. आमच्यावर घेतल्यावर तुमची खसखस पिकली. तुमचे बटन लोखंडाचे आहेत का, दबणारच नाहीत का कोणाला? दुपारी 12:05 गिरगावच्या बाळूला आणायचं. यम बोलला आमच्या पोरायच्या माईला, म्हणजे माझ्या मंडळीला. त्यांनी सांगितलं, बाई मी मालकाला तुमच्या न्यायला आलो. त्या म्हणल्या, एक काम करा ना, आजच्या दिवसाचं कीर्तन हो द्या मग न्या. आजच्या दिवसाचं हो द्या कीर्तन. यमानं सांगितलं, बाई वरचं पापण खालच्या पापणाला लागायला वेळ किती लागतो, तितका वेळ सुद्धा तुझ्या मालकाला थांबता येणार नाही. माशी पाखू पाखडे तव हे सरे, वरतया चक्षुची पाती, सवे मिनतायक निगुती, निमिष मनती त्या इति ऐक बाप्पा नरोत्तमा. त्याला निमिक्षण आपल्या भाषेत शकन म्हणता येईल. शकन तर फार वेगळा वेळ आहे. तेवढा वेळ सुद्धा थांबता येत नाही. घेऊन जाणार यम, ऐकत नाही. यमाला कामाला लावलंय, त्याच्याकरता यमाला प्रणाम. स्वामीजी प्रणाम. आसन डाल दो वहां पे. आइए स्वामी जी. विडाला विडाला. मालकानं काम सांगितलं, याच्याकरता कामात कुसराय, त्याला न्यावंच लागतं. ऐकत नाही यम कोणाचं, त्याला दया नाही. चिमुकल्या बाळावर सगळ्यांचं प्रेम असतं, आवड असते. कोणाचंही लेकरू असू द्या, एसटीत किंवा रेल्वेत असू, एखाद्या सार्वजनिक ठिकाणी आपण बसलो, तर एखादं लेकरू खेळत असेल, त्याची आई जर त्याला चांगलं ठेवत असेल, तर कोणाचंही लेकरू असू, बाजूला बसलं तरी गालाला हातला वाटेल, चुटकी तरी वाज वाटते, काय चालू म्हणा वाटते, इकडे म्हणा वाटते. लेकरू आवड असते प्रत्येकाला. पण त्या लेकराचं सुद्धा आयुष्य संपल्यावर यमाच्या अंतकरणात प्रेम नाही. जन्मले ते बाळ, काय पुरावा आहे मालकांचा. जन्मले ते बाळ, त्याची वाट पाहे काळ. पैठणच्या मालकांचा पुरावा आहे. नाही थांबतायत सज्जनांना. वैकुंठवासी स्वर्गीय पार्वतीबाई विश्वाच्या मालकाच्या सानिध्यात विलीन झाल्या. आजच्या संवत्सर मागच्या तिथीला दक्षिणेच्या मालकाचं पत्र आलं. दक्षिणेचे मालक म्हणजे यम, त्याचं पत्र आलं. त्या पत्राला स्वर्गीय वयोवृद्ध तपोवृद्ध एक सात्विक सदाचारी पुण्यशील पावन एका सामान्य छोट्याशा
खेड्यात ज्या माऊलीचा वावर झाला अशी एक परमश्रद्धेय माऊली, या काळ्या मातीशी झंज देणारी, सर्वसामान्यातलं एक सात्विक स्त्रीरत्न पार्वतीबाई. दक्षिणेच्या मालकाचा निरोप आला, जावं लागलं त्यांना. तो निरोप नाही टाळतायत सभापती साहेब, नाही टाळतायत. आमच्या पाहुण्याला कोर्टाचं वॉरंट आलं, जवळचा पाहुणा होता. मला त्याच्या मुलानं फोन केला, महाराज आमच्या बाबाला आज डिपार्टमेंटची गाडी येणार आणि घेऊन जाणार. म्हणलं जाणीमुठपणे गाडी यायच्या अगोदर तुमच्याकडे 7-8 गाड्या आहेत, त्याच्यापैकी एका गाडीत तुम्हीच हजर व्हा. काय म्हणले, आमचे बाबा बाहेर राहतील म्हणून तुम्हाला फोन केलाय. अरे म्हणलं तुझ्या बाबाच्या नादी लागलो मोद होतर काळ होईल. कसं चूक केली ना तुझ्या बाबानं, जावं लागेल त्यात, जावं लागेल. पण पैशावाला होता आणि जरा ढवळ्या कपड्यावाले जास्त ओळखीचे होते. कळालं ना, ढवळ्या कपड्यावाले जास्त ओळखीचे होते. मग त्यांनी निरोप केला, तुम्ही ऊसातला पा. 1.5 महिना आमचा पाहुणा ऊसात लपला. 1.5 महिना काय जिकून तिकून गाड्याच गाड्या, पण काही कोणी बोलायचंच नाही. शेवटी ड्रोन कॅमेऱ्यानं पाहिलं ऊसात थांबलेला आहे, आणला. दृष्टांत संपला. पाहुणा आमचा होता, तुमचं काही धुनधूत नाही, आमचा पाहुणा होता. सुप्रीम कोर्टाचं वॉरंट आहे, पण 1.5 महिना प्लॅस्टिक लावून चॉकलेट दिली. चोखीत राय, गोड लागत नाही, वरून प्लॅस्टिक लावलं. 1.5 महिना सुप्रीम कोर्टाला कलाटणी देता येईल, दक्षिणेच्या मालकाला नाही कलाटणी देता येईल. पोह्याची प्लेट होती, शिऱ्याची प्लेट होती. नेमकेच आम्ही वारीहून आलतो, यात्रेहून आलतो. एकाच सोफ्यावर बसलो. मी आपलं शिरा पोहे खाण्यात मग्न होतं. आणि मग ती बाई पाण्याचा ग्लास घेऊन आल्यावर तिने सांगितलं, महाराज त्यांच्याकडे बघा. तर त्याचा ते अर्धा चमचा तोंडातच होता. ते मी डोळ्यानं पाहिलं, त्या पाहुण्याला डोळ्यानं. सगळ्यांना आम्ही उचललं, भिंतीला टेकलं. नाही खाऊ दिलं त्यानं, नाही खाऊ दिलं. अगा वरुतया चक्षुपात, इतकं पण ऐकत नाही. त्याच्या पत्राचा स्वीकार करावाच लागतो. जी आई आणि जी वडील आपल्या लेकरावर संस्काराची थाप टाकतात का, ती लेकरं विश्वात नाव कमवत असतात. लेकरासाठी पैसे कमवणं काय मोठाडपण नाही. मागचेच मायबाप कमीत आले, ते आजचे कमवलेत. मायबापांनी मुलासाठी पैसे कमवणं उपकार नाही, कर्तव्य. मुलांनी सुद्धा मायबापांना सांभाळणं उपकार नाही, कर्तव्य. पैशाची ढिगले याच्या मागचे मायबाप कमीत आले. फक्त संस्कार लेकरांना देणं महत्वाचा विषय. आणि संस्कार ज्या लेकराला नाही, ती लेकरं फुलाच्या यादीत आहेत, पण बेश्रमाच्या. सुमनवानी शुद्धमती, मालकांचं वाक्य. सगळीच फुलं दुरून चांगली दिसतात. बेश्रमाचं फुल तुम्हाला कुठं वाईट दिसते दुरून? मध्ये मस्त पिंक कलरचे पट्टे वगैरे गुलाबी असते, छान वाटते. धोत्र्याचं फुल किती, धवलम यम कांतियाम सकलेषु आराध्ययाम पंचाननम तत्समर्पयामी. भगवान शिवजीला ते फुल आवडते, पण ते फुल विषारी आहे. बेश्रमाचं आणि धोत्र्याचं फुल चुरगाळा, त्याचा हात असा तोंडावून फिरवा, 1 तासात चेहरा सुजल तुमचा. दिसायला फुलं किती सुंदर दिसते, पण ते गोड नाहीत ना, ते सात्विक नाहीत, त्याचा सुगंध गोड नाही. तशी काही माणसंही अशा फुलासारखी का, घरच्या लोकांनी संस्कार केले नाही. गोडशे संसार, सामान्य माऊली, साध्या मातीत राहणारी स्त्री, अशा माऊलीच्या संस्कारात वाढलेली ही 2 रत्न. जयदासरावजी, अंबादासरावजी, तुम्ही मोठी माणसं आहात. माझं वय फार कमी आहे, पण वारकरी वक्ता या नात्यानं सांगतो, माणूस किती जरी मोठा झाला असेल तर कृपा बऱ्याच लागतात. त्याच्यात महत्त्वाची कृपा आहे आईवडिलांची कृपा, फार मोठी कृपा असते. मी रावणाला ओव्हरटेक केलेले माणसं पाहिले, श्रीमंत. 4078 किंवा 79 इथपर्यंत गावं माझे झाले. तुमचं मेटे जळगाव तर 12-13 वर्षापूर्वी लिहिलेले. एकदाच लिहित असतो एक गाव, एकदा गेल्या पुन्हा लिहित नाही, इतकी गाव पाहिली मी. 527 एकर जमीन एका पाहुण्याला आमच्या शेवटच्या टप्प्यात
कुठं जाळावं याची पंचायत. सगळ्या भावकीची लोक आपोआपल्या शेतात जाळीत होते. 527 एकर जमीन असताना शेवटच्या टप्प्यात कुठं जाळावा याची पंचायत मी डोळ्यानं श्रीमंती बी पाहिली आणि संपलेली पण पाहिली. आई वडिलांनी 527 एकर जमीन घेऊन ठेवली, पण मरताना आशीर्वाद ठेवला नव्हता. त्याच्याकरता पोट्ट भिकारी होऊन मेलं. वंश कृपा, साधू कृपा, अशा बऱ्याच कृपा येतात. त्याच्यात सर्वात मोठी कृपा आहे आत्मकृपा. ह्या कृपेचं गाठोडं घेऊन जो समाजात फिरत असतो, काय मायवेली त्याचं वाईट करायला, काय हिंमत आहे कोणाची त्याचं वाईट करायला नाही. ह्या लोकांचे आशीर्वाद लागतात मागच्यांचे. मी करतोय अभ्यास. हे 250 ग्रंथ वाचले आतापर्यंत. खूप वेद वाचिले असतील, शास्त्र वाचिले असतील, उपन्यास वाचिले असतील, पुराण वाचिले असतील. कधी कधी सुरुवातीला माझ्या मनात असा शब्द यायचा की मी वाचतोय. ज्यावेळेला एक पुराण वाचिलं त्या दिवशी बाळ्याचा गर्वगार झाला. बाळ्या, तू नाही वाचत, तुझ्यावर वंशातल्या कोणीतरी माणसाची कृपा आहे. तुझ्या वंशात या म्हातारी सारखी, या माऊली सारखी एखादी स्त्री जन्माला आली असेल की तिनं दारात आलेल्या हाती तिला तांब्यावर पाणी दिलं असेल, चतकोर भाकरी दिली असेल आणि तिचं पुण्य तुझ्या पाठीवर पडलं असेल, म्हणून या कुळात तू थोडंसं देवाचं चिंतन सांगणारा जन्माला आलास. आपली कृपा नाही महाराज, मागच्यांची कृपा लागते. तशी दोन्ही सुपुत्रावर ज्या माऊलीची कृपा झाली, उद्योग क्षेत्रातलं नाविन्यपूर्ण रत्न म्हणून या प्रांताला लाभलेलं गोड शरत्न आदरणीय अंबादासरावजी मेटे साहेब असतील, आदरणीय देवदासरावजी मेटे साहेब असतील, त्या माऊलीची कृपा आहे. तिच्या पांघरणाखाली वाढलेली माणसं आहेत. आदर तुमचा याच्याकरता करतोय की ज्या माऊलीने आपल्याला विश्व दाखवलं, लहानाचं मोठं केलं, पक्षींजशी पिलाखाली. तुम्ही एक लक्षात घ्या, कोंबड्याच्या नावाच्या बाबतीत मी उदाहरण देण्याकरता कोंबड्याचं नाव घेतोय. अभंगातही कोंबड्याची नावं आलीत. तुका म्हणे झाली कोंबड्याची परी, तुका म्हणे झाली कोंबड्याची परी. इथं कोंबड उकरीत आहे म्हणून पुढेची उकरी लाभ नाही. कोंबडी ज्या वेळेला पिल्ल काढते त्यावेळेला कोंबडीला एखादं कुत्र किंवा दूर मांजर दिसावा, ती अशी चिवचिव चिवचिव करतील, तिच्या भाषेत पिलांना बोलवती आणि सगळे पिलं पंखाखाली घेती. तसं ज्या माऊलीनं तुम्हाला आपल्या पदराखालीच सामावलं, त्या माऊलीचा दशक्रिया विधी माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या नामचिंतनाने तुम्ही करता. म्हणून तुम्हा दोघांना सुद्धा मी वारकरी या नात्यानं धन्यवाद देतो. मी नेहमी सांगत असतो, माणसं देवदेव किती करतात त्याच्यापेक्षा मायबापाला किती मानतात. जो मुलगा आई वडिलाला मानित नसताना एखाद्या महाराजाची पिशवी वागित असेल तर तो महाराज सुद्धा भडवा आहे. नालायक घेतो महाराज. त्या महाराजाला अक्कल असायला पाहिजे. तुझी पिशवी वागवणारा आई वडिलाला मानित नाही आणि तू त्याला सोबत ठेवतो, महाराजाला इतका यम हानील की महाराजाची इंच वर जागा ठेवणार नाही लाल करायची. जो मुलगा आई वडिलांचा आदर करतो त्या मुलाला महाराजांनी जवळ बोलायचं, भंगीर यायला नाही. कारण एक नियम साईक पाहिला मी पुराणात, आईची अत्यंत परिस्थिती नाजूक आहे. द्रव्य नाही घरी, संपत्ती नाही. काही लोकांना पुरावा ऐकायला जरा वेगळा वाटेल, पण वाचिल्याशिवाय सांगत नाही मी. तुम्ही मला कीर्तनात विचारणार नाही, पण महाराष्ट्रात एखादा असेल, बाळ्या हे कशात लिहिलंय, कस काय सांगतो तू माईकवर. माईनं जेवायला मागितलं, काय बऱ्यापैकी इतिहास येतो, बऱ्यापैकी परिस्थिती नाजूक होती, करावं काय. घराच्या बाजूला मंदिर होतं, मंदिरच इकलं. मंदिर अख्खं इकलं, धर्माचं मंदिर इकलं आणि माईची बापाची सेवा केली. पुण्यवान का पापी, क्या बात आहे, वाह वाह. नाही जरी पुराण वाचिलं तरी उत्तर तुम्ही गोड दिलंय. धर्म सिद्धांतामध्ये त्याची पुण्यवान म्हणून यादी आली.
काही काही ओरडू लागले, चार वाक बोंबलू लागले ना. चार वाक कोणाला म्हणतात माहितीत का? जन्माला आपल्यात येतात, आपल्यात मोठे होते, आपल्या सोबत राहतात, आपल्या खांद्याला खांदा लावतात आणि आपलं इचकितेत. तुमच्यातले चार वाक सांगू? गाडीत तुमच्या बसतेत आणि अंधारात दुसऱ्याला मतदान आणायला लावतात. हे चार वाक असतात. चार वाक आपल्या सोबत राहून आपले वाबाडे काढतात. असे चार वाक. अशा चार वाकांनी प्रश्न केला की मग धर्मत्व जे आहे ते हा धर्माचं मंदिर विकलंय आणि मायबापाची सेवा करतोय, मूर्ख आहे. नाही म्हणले. विश्वातलं ज्याचं त्याचं दैवत विटेवरच्या मालकापेक्षा, काशीतल्या मालकापेक्षा, गणपती बाप्पापेक्षा एका व्यक्तीला सर्वात मोठा देवे त्या व्यक्तीचे मायबाप. सकल तीर्थाची धुरे जेठा माता पितरे. मला असं वाटतंय मंदिरात किती बाऱ्या दर्शनाला जातो त्याच्यापेक्षा आठवड्यात मायबापाच्या किती बाऱ्या पाया पडतो हे सांग. तरुणाच्या अंतकरणातली भ्रांत झाला पाहिजे. एक जण म्हणला, महाराज कडक कमी बोली जा, तुमचे कीर्तन कमी घेतील. म्हणलं नाही घेऊ दे, लोक काय आपलं चांगलं करीत असतील. ठीक आहे. मेटे कुटुंबाने मला 5 कोटी रुपये दिले. मी येरी म्हणालो. येरी म्हणा, येरी म्हणतोय तार बापा. तुम्ही दिले बारक्या चाळीन चाळीतात. 5 कोटी रुपये जर मेटे कुटुंबाने मला दिले, जातानाच जालन्यात अटॅक येऊन गिरगावकर जर मेला, काय करायचे 5 कोटी रुपये? मग आमचं दकिनारा कोण माहिती? पंढरपुरातला. त्याच्यामुळं खरं बोललं पाहिजे. राग आला तरी हरकत नाही, पण देवाला आवडलं पाहिजे. एखाद्याला आवडलं म्हणजे ते महाराजाला बनिली धोल लाईन. ते करायचं का संप्रदायातल्या लोकांनी? नाही नाही, चुकाय 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 असं नाही करायचं. देवाला आवडेल ते बोलायचं. काय सांगू लागलो? क्या बात आहे. आई वडिलांची सेवा. तरुणांना सांगतोय, जो तरुण दिवसात एकदा आंघोळ झाल्यावर आई जिवंत असेल, वडील जिवंत असेल किंवा दोघांपैकी एक असेल, सकाळचं स्नान झाल्यावर एकदा आपल्या कामाला जाताना आईचं किंवा वडिलाचं दर्शन दिवसात जो मुलगा एकदा घेतो का, त्याला भारतातल्या कोण्याही महाराजाच्या पाया पडायची गरज नाही. स्वामीजी मोठी माणसं पुढे उभे बसलेले, एकाही महाराजाच्या पाया पडायची गरज नाही. फक्त त्यानं मायबापाचं दर्शन घ्यावा. एवढी मोठी ताकद आहे, एवढी मोठी. या आई स्वामीजी, आई. तुम्हाला सांगतो, तुम्हाला काही काही महाराज इतके पागल भेटत आहेत. या महाराष्ट्रातल्या महिला भैकून टाकल्या काही काही नालायकायनं. उपास कोणते धरायला पाहिजे आपल्या बायकांनी? जे ज्ञानोबारायनं सांगितले, जे तुकोबारायनं सांगितले, जे नाथबाबांना सांगितले, जे सावताबाबांनी सांगितले, जे शेना महाराजांनी सांगितले, जे रविदासांनी सांगितले, जे कबीर महाराजांनी सांगितले, जे मीराबाईनं सांगितले, जे जनाबाईनं सांगितले, जे मुक्ताबाईनं सांगितले, ते उपास धरायचे. किंवा जे भगवान शिवजीनं सांगितले किंवा जे भगवान पांडुरंगाने सांगितले ते उपास धरायचे. भांगाऱ्यानं सांगितलेले उपास धरायचे नाही. या भारत देशातली, महाराष्ट्राच्या मातीतली स्त्री व्यसनी नाही, पण पुरुषापेक्षा जास्त आजारी पडतात. याचं एकमेव कारण आहे, देवानं न सांगितलेले उपास जास्त डोसक्यावर घेतात. सोमवार, एकादशी सोमवार आणि शक्य झाला तर प्रदोष. याच्या व्यतिरिक्त शास्त्रात कोणता उपास असला त्यानं मला दाखवा, मी त्याच्या बुटाचं मंदिर बांधितो. पण मला शास्त्राचा पुराणाचा पुरावा लागतोय. भंगिऱ्यानं लिहिलेल्या पुस्तकातलं नाही. भंगिऱ्याची पुस्तकं प्रकाशित करतात कोणी बी, काय त्याला विषय? हे अमक्यानं लिहिलेलं पुस्तक आहे. ते पुस्तक वाचिलं बायको पण जगिता येत नाही. काय कामाचं ते पुस्तक? मोठ्यांनी सांगितलेला साधार मानला पाहिजे. तुम्हाला सांगतो माझ्या माईंनो, जी बाई दिवसात नवऱ्याचं एकदा दर्शन घेते तिने भारतातल्या कोण्याच महाराजाच्या पाया पडायचे. पडू नका असं म्हणत नाही, पण महाराज जर नाही सापडे तरी दुःख मानायचं नाही. आणि दुसरा पुरावा ऐका, जी बाई दिवसात 3 वेळेला नवऱ्याचं दर्शन घेते का, तिनं पांडुरंगाच्या पण पाया पडायचं नाही. भगवान शिवजीच्या पण पडायचं नाही. आता किती अवघड वाटलं तुम्हाला? दगड आणतील का नाही लोक मला? पुराव्याशी कसा बोलत, इतकं सोपं आहे. किती कॅमेरे चालू येते हे तर इथून गेल्याबरोबर अर्ध्या घंट्याला अख्ख्या भारतात टाकून देते ते कीर्तन.
ह्याचं काय असतं माहिती आहे का? काही शास्त्र माहीत नाही, पुरावा नाही. यालाची ब्यालाला शिमग्याच्या त्यालाला एक ही धर्म एक प्रेमा. सर्वात मोठा मुलांचा देव आपले आई वडील. सर्वात मोठा देव तिचा पती आहे. मानी भ्रताराची बोली धन्य जगिती माऊली. जिचे होता दरुशन मिळे पोट भरी अन्न. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. एवढी ताकद आहे. महर्षी अगस्तींच्या धर्मपत्नी लोपामुद्रा भगवान प्रभू रामचंद्र त्रेतायुगात 9 वेळेस पाया पडले. बाई एकदाही पडली नाही. आईसाहेब जाता जाता म्हणल्या, मालक तुम्ही 9 वेळेस त्या बाईच्या पाया पडलात म्हणून मला नाईलाजानं 7 बाऱ्या पडावं लागलो. सीतेला, सीता कोणी माहिती आहे? पंढरपुरातली मालकीन लक्ष्मी. राम कोण माहिती आहेत? भगवान वैकुंठाधिपती विष्णू परमात्मा. मालक तुम्ही पडल्यामुळे मला 7 वेळेला पाया पडावं लागलं. तिने एकदा तरी तुमच्या पडावा. भगवान प्रभू रामचंद्राचे डोळे भरून आले. सज्जनांनो, भरून आले, भरून आले. सीतेला सांगितलं, सीते शब्द वापस घे ग. आपल्या पाया पडली नाही याचं दुःख मानू नकोस, आनंद तो मान. त्या माऊलीनं तुला आणि मला पाया पडू दिले. पंढरपुरातला मालक म्हणतोय, आनंद तो मान. त्या माऊलीनं आपल्याला पाया पडू दिलंय. का प्रभू असं काय केलंय? काहीच करत नाही ती. सकाळी दुपारी आणि संध्याकाळी 3दा नवऱ्याचं दर्शन घेते. 3 टाइम नवऱ्याचं दर्शन घेणाऱ्या बाईला विटेवरचा मालक मानतोय, काशीतला मालक मानतोय. काशीतल्या मालकाचा एक पुरावा आहे का? एका बाईनं मालकाला चिताभस्म मिळत नव्हतं म्हणून शरीर जोहार केलं. ऐकाय का ग्रंथातलं चरित्र? शरीर जोहार केलं आणि आपल्या अंगाची चिताभस्म म्हणून राग दिली. मालकाने विचारलं काशीतल्या, काय देऊ? काय नाही म्हणले, जिनं माझा नियम मोडू दिला नाही तीच देऊन टाका. पुन्हा बाई जिवंत. फक्त नवऱ्याची सेवा करत होती, तिला वेळ भेटत नव्हता देवाची सेवा करायला. त्या बाईला काशीतले मालक मानते. म्हणून मला असं वाटते अनावश्यक उपास कमी धरा. हेमोग्लोबिन कमी व्हायले, आजार जास्त वाढायलेत. लेकरांना वेळेत शाळेत पाठी जा. घरातल्या लोकांची सेवा करत जा. बऱ्याच बायका महाराज घरी आल्यावर काजू टाकून दूध देतील, नवऱ्याला चहा देत नाही. त्या भागात पाऊस कमी पडतो. शपथ खोटं नाही सांगणार मी तुम्हाला. मालकावर प्रेम कमी, मालकावर श्रद्धा जास्त असते पाहिजे. चला, ज्या माऊलीनं प्रपंचाची धुरा सांभाळीत असताना आपल्या लेकरावर संस्कार केले आणि या परिसरातलं उद्योग रत्न म्हणून प्रदर्शित मुलं झाली. भले त्या सामान्य असतील, साध्या असतील, एखाद्या वेळेस किती शिकलेले असतील हेही माहीत नसेल, साध्या असतील, मातीची चूल सारवणाऱ्या असतील, मातीच्या भिंती सारवणाऱ्या असतील, त्यांच्या तारुण्यात असेल परिस्थिती काय असेल ते. पण कर्तव्याची धुरा गोडशी खांद्यावर घेऊन, प्रपंचाची धुरा पुनश्च जवळ घेऊन, आपल्या पतीच्या खांद्याला खांदा देऊन प्रपंच करून घरातल्या कुटुंबावर संस्कार केली. या प्रांतातली मुलं तेजस्वी तारे म्हणून चमकली. आदरणीय अंबादासराव असतील, आदरणीय देवीदासराव असतील, ही त्यांच्या आईची वडिलांची कृपा आहे. अशा परमश्रद्धेय माऊलीचं दशक्रिया विधी तुम्ही मोठ्या भावयुक्त अंतकरणाने करता, याच्याकरता तुम्हाला धन्यवाद. आई वडिलांवर श्रद्धा ठेवणारी माणसं गोड असतात आणि खरंच ठेवायला पाहिजे. माझं तर मत आहे, जो पक्वाद्या आई वडिलांचं किमान आठवड्यात 2दा दर्शन घेत नाही त्यानं भारतात पक्वाद वाजू नये. राग येऊ देऊ नका बरं का महाराज, राग येऊ देऊ नका, मी वाचून सांगतोय. जो पट्टीत गाजलेला गायक असेल तो आई वडिलाला जर मानित नसेल तर त्याचं भजन ऐकण्यापेक्षा तमाशा पाहायला बरा. वा वा. राग येऊ देऊ नका बरं का, नाही राग येऊ देऊ नका. जो कीर्तनकार माई आईचं बापाचं दर्शन घेत नसेल, लोकाला मायबाप सांगत असेल, त्याचं कीर्तन ऐकून जर तुम्ही त्याला पाकिट देत असताल तर तो हरामखोर कोण्या नरकात जाईल, जाऊ द्या, पण तुमच्या गावाला कुलूप लागल.
दोघाशी पतन सारिखेशी केले पाप जेने दिले अनुमोदन दोघाशी पतन सारिखे नैवम गिरगावकर लिखितम गिरगावकरांनी दिले का? आपल्या 3 लोकांना नीतिमत्ता सांभाळायची. फकद्यानं आईचं दर्शन घ्यावं, वडिलाचं घ्यावं, गायकानं आईचं दर्शन घ्यावं, वडिलाचं घ्यावं, कीर्तनकारानं तर 2-4 वाऱ्या घ्यावा. त्याचं जरा बरं चलत जास्त घ्यावा ना, घासाव त्याच्या पायाला कपाळ, अजून तू नारळ मोठं होईल. पडायला पाहिजे पाया. विश्वातलं सर्वात मोठं ज्याचं त्याचं सांगतोय दैवती आई वडील सकल तीर्थाची धुरे जी का जाण माता पितरे. एक मान्य अमान्य काय शपथ वगैरे काय पुरावा असेल. माय बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थासी. आई वडिलाचं दर्शन घेणाऱ्याला सगळे तीर्थ जाग्यावर मिळते, सगळे तीर्थ. एक मुद्दा सांगू तुम्हाला. 349 तीर्थ शुद्ध होण्यासाठी पंढरपूरला जातात. शंकर सांगे ऋषी जवळे सकल तीर्थे माध्यान काळी येती पुंडलिका जवळे करीती आंघोळी वंदिती चरण. 349 गंगा भारत देशामध्ये एकच गेली नेपाळ देशात. 350 पैकी एक नेपाळ देशात गेली, ती पण पंढरपुरातल्या मालकाची 7व्या अवतारातली सासरवाडी. एकच गंगा. 349 भारतात, 2734 उपनद्या भारतात. वाची जा कधी कधी भेताडासारखी मोबाईल आहेत तुमच्याकडे, इचकी जा ना. आपला देश किती पवित्र आहे बघा जा. बिनाकली माणसाला 2-2 वाजूस तर चॅटिंग करतात. काय त्या नालायकाला चॅटिंग करून भेटणार आहे? चांगलं बघा. 2734 उपनद्या, 349 पवित्र नद्या. एकच गेली गंडकी नावाची तिकडे. किती पवित्र नद्या सांगू. एका पवित्र नदीवर देशातला सिंह राहत होता, भारत देशातला सिंह. सभापती साहेब, त्या सिंहाचं नाव होतं कर्ण. सांगता येईल त्या गंगेचं नाव? कोणती गंगा होती? किती महाराज फुकल्यावर सुधरत आणि पहिली गुणी मला घाला. भागवत लावायला दम नाही, रामायण लावायला दम नाही, सप्ते करायला दम नाही. गुण कोणाला आहे? नुसते महाराज बोलवायचे, त्याला खपक्या पाकिट द्यायचं, ते श्रीमंत करायचे. आपण असेच उसातले मुंगळे निघले उपरने झटकीत, आणि पुन्हा धर्माच्या गप्पा करायच्या. अशा धर्म वाढत असतो काय? त्या गंगेचं नाव आहे चर्मन्वती नावाची गंगा. चर्मन्वती वेदिका क्षिप्रावेत्रवती महासुर नदी ख्याता गया गंगे. कोणता देश आहे सर तो? ज्या देशातला 8, 4, 8, 6 आणि 4 या सिंहापैकी 1 नंबरचा मानवी सिंह राहत होता, त्या देशाचं नाव आहे वंग नावाचा देश. आता इंग्रजीत त्याला आपल्या भाषेत प्रचलित भाषेत काय म्हणते ते घरी गेले बा गुत्त थोडं घेतलं सांगायला. त्या देशाला वंग देश म्हणतात. या वंग देशात वाहणारी पवित्र चर्मन्वती नावाची गंगा, या गंगेच्या तीरावर या भारत देशातल्या पवित्र मानवी सिंहाला अर्धांगिनी म्हणून प्राप्त झाली. तिचं नाव होतं वृषाली. वृषाली वृषाली. काय संसार हो कर्णाचा. कर्णाचा संसार पाहिल्याच्या नंतर पंढरपुरातला मालक लाजत होता. कारण पंढरपुरातल्या मालकाच्या 16,108 बायका होत्या, त्याच्यातल्या बऱ्याच बायका विरोधात गेलत्या बऱ्याच वेळेस. हो, लक्ष्मी आई साहेब विरोधात गेल्या म्हणूनच खाली आलत्या. पंढरपुरातल्या मालकावर राग राग लक्ष्मी आई साहेब खाली आल्या. आणि खाली आल्यावर राधेनं सांगितलं, देवा ज्याला मोठं व्हायचंय का त्यानं 2 पावलं मागं आलं पाहिजे. विश्व तुमचं दर्शन घेतंय, तुम्ही लहान व्हान खाली जा. मग पंढरपुरातले मालक खाली आले. खाली आल्यावर जरशा खुश झाल्या, पण त्या म्हणल्या खाली आले तरी लोक राधाकृष्णच म्हणणार आहेत. ते म्हणले आता राधाकृष्ण नाही, आता विठोबा रुक्माई म्हणतील.
मग पुढचं भजन कोणतं झालं माहिती? विठोबा रुक्माई. एकाही साहेबांना तर इकलंच एके दिवशी पुन्हा भेटावं म्हणून. तुळशी मातेची कृपा झाली, माधव झाला बरोबर. जीवनात रस्व दीर्घ इतकी बायको विरोधात न जाणारी कर्णाची होती. एका तिळा इतका संसारात विरोध केला नाही रावणाची बायको. देव विचार करत होता संसाराचा. देव विचार करायचा. इतक्या पवित्र तुमच्यातल्या महिला, इतक्या पवित्र. म्हणून मी कधी कधी एक अर्धा तुमच्यावर बॉम्ब टाकतो. काही बायका म्हणतात माय बाळ्या आमच्याच कोण बॉम्ब टाकतो ग. कारण तुम्ही सुधारणं गरजेचं. तुम्ही सुधारल्या तर देशाची पिढी पुढे जाणार. आणि तुम्ही कोणते अभंग म्हणाय बिएल वाया गेले ग बाय बाय तिकडच घसरून गेले वाहून जाशील ना पुरात. असं काही बी म्हणल्यावर गाथे पडे ज्ञानेश्वरी हे वाच ना तू काही अभंग. शास्त्र म्हणेल ते सांडावे हे राज्य ही तृणमाना. असा पवित्र राजा. मायबाप किती मोठे आहेत याच्यावर सांगतोय. ह्या 349 गंगेमध्ये तुमच्या माझ्यासारख्या कळत नकळत पाप करणाऱ्या लोकांनी आंघोळ केली की आपलं पाप त्या गंगेत जात असते पुरंदाची. आणि हे पाप त्या गंगेनं स्वीकारल्याच्या नंतर ती गंगा मळून जात असते. आणि मळालेली गंगा शुद्ध होण्यासाठी पंढरपूरला येत असते. साहेबराव महाराज पंढरपूरला येत असते. मग सगळ्या गंगेला शुद्ध करण्याची ताकद कुठे माहिती आहे? पंढरपुरात. आणि तिच्या पात्रात बसलेला कोण आहे? पुंडलिक 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 पुंडलिक. भिरकाविली वीट, माग वीट फेकली. आई वडिलांचे डोके मांडीवर होते. आई बाबाचं डोकं कुरवाळीत बसलेला पुंडलिक. देवानं सांगितलं मी आलोय, वेळ असली तर थांब. 28 युग झाले अजून उभा आहे. युगे 28 विटेवरी उभा, वामांगी रखुमाई देश देवे शोभा. युग किती सांगता येतील तुम्हाला? 28 युगातले नाव किती सांगता येतील? 11 युगाचे नाव सांगा, मी त्याच्या पाया पडतो. माळ नसली तरी बी, माळ असल्यावर तो कोणाच्या पडतो. पण 11 युगाचे नाव सांगा पुढे बसलेले ना, मी त्याला माळ नसली तरी पाया पडतो त्याच्या. नाही सा तुमचा दोष नाही ना, हे आमच्या लोकांचा दोष आहे ना. आमचे अभ्यास करायला पाहिजे आमच्या लोकांनी. इतकेच पाठ असतील तुम्हाला. सत्ययुग, त्रेतायुग, क्रतायुग, द्वापारयुग, कलियुग. पुन्हा पुढचं सांगितलं कसं होतं. इथून पुढे भागवतकाराला, रामायणकाराला विश्वाचा अभ्यास सांगत असताना सात्विकपणानं चिठ्ठी द्या महाराज. हे 5-6 युग आम्ही लय दिवसापासून ऐकायलोत. आम्हाला राहिलेले 28 मधले अजून 2 सांगा. आमचा कीर्तनकार अभ्यास करून कीर्तन करील. त्याच्याकरता श्रोते हुशार व्हायला पाहिजे. आणि तुम्ही हुशार नाही झाले की मग आमचा मस्त चालणार. वाटेल ते गाणे म्हणा, काही म्हणा, चलतं आमचा मेळ. मग त्याला काय विषय, चलत राहते. याला दोषी तुम्ही आहात. गुन्हेगारापेक्षा गुन्हा सहन करणारा जास्त दोषी असतो. हुशार व्हा, हुशार व्हा. माईंनो, 5वीच्या नाताच्या हातात त्याचा अभ्यास झाल्यावर त्याच्या बाबाचा मोबाईल त्याच्या हातात द्या आणि 5वीच्या नातवाला म्हणा बाळा मला महाभारतातला अध्याय काढून दे, मला रामायणातला अध्याय काढून दे, मला ज्ञानेश्वरीतली ओळी सांग, मला तुकोबरायचा अभंग सांग, मला चोखोबरायचा अभंग सांग, सावताबाबांचा सांग, नाथबाबांचा सांग, सेना महाराजांचा सांग, नरहरी महाराजांचा सांग. 10-5 मिनिटं वेळ त्याचा घेत जा, घ्यायचा वेळ. माहिती नाही. आई वडिलाची सेवा करणाऱ्या पुंडलिकानं विश्वाचा बाप उभा केलाय 28 युगापासून. मग कल्पना करा सेवा सगळ्यात मोठी कोणती? माय बापाची. आई वडिलाच्या सेवे इतकं पुण्य दुसरं कशा. अशा श्रद्धेय स्वर्गीय कैलासवासी, सत्यलोकवासी, गोलोकवासी पार्वतीबाई यांच्या या दशक्रिया विधीनिमित्त आदरणीय अंबादासरावजी असतील, आदरणीय देविदासरावजी असतील, त्यांच्या भाविक अंतकरणाने आजचा दशक्रियाविधी गोदेवांच्या हाताने पिंड तर्पण वगैरे काय झाला असेल, पण नामचिंतन करून ज्ञानोबराय तुकोबरायच्या नामाचा टाहो फोडून गोड असा सुंदरसा आजचा दशक्रियाविधी त्यांनी केला. त्या मेटे परिवाराला पुनश्च द्यावे तितके धन्यवाद. आज उपस्थित आदरणीय पूजनीय प्रातस्मरणीय गुरुवर्य
प्रभातगिरी महाराज जी आहेत, आदरणीय परमश्रद्धेय पुरंदासजी महाराज आहेत, आदरणीय परमश्रद्धेय आश्वानंदगिरीजी महाराज आहेत. तिन्ही साधूंना साष्टांग प्रणिपात करतो. माऊली महाराज असतील, ज्यांनी चाल म्हटली ते अवताडे महाराज असतील, आदरणीय सुंदर महाराज असतील, आदरणीय माऊली महाराज असतील, परदेशी महाराज असतील. बस चला. मस्तक माझा पायावरी वारकरी संतांच्या या परिसरातून ज्ञानोबाराय तुकोबारायचं नामचिंतन करणारी ही निष्ठावंत वारकरी मंडळी यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. ज्यांच्याकडे मी मागे सभापती साहेब त्यांच्याकडेच एकदा श्राद्धाला आलो ते सुद्धा आहेत. तारवाप्पा मेटे असतील, पवार काका असतील, आमचे पंडित भाऊ असतील. वारीत कधी त्यांची भेट व्हायची आमची चांगली. तारखेच्या संदर्भात या कुटुंबाच्या वतीने मला सारखे संपर्क करत असले आदरणीय तारुआप्पा, त्यांना सुद्धा धन्यवाद. आणि सर्व क्षेत्रातली, राजकीय क्षेत्रातली, व्यापार क्षेत्रातली, वैद्यकीय क्षेत्रातली, शैक्षणिक क्षेत्रातली, माझा शेतकरी राजा बऱ्यापैकी बसलेले उपस्थित, मला नाव पाठ नसल्यामुळं, माहिती नसल्यामुळं क्षमा असावी, सर्वांना प्रणाम करतोय. विठाला विठाला. उपस्थित सर्व श्रोत्यांच्या चरणी, कारण दुकान किती कोटीचं आहे त्याच्यापेक्षा गिराईक किती सांगा, वक्ता अभ्यासू किती आहे त्याच्यापेक्षा तुला श्रोते किती बसते. सर्वात मोठी या श्रोत्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात. हरिभक्तीपरायण मृदंगाचार्य गणेश महाराज गोड, ज्यांचं मृदंगावर प्रभुत्व आहे, त्यांना सुद्धा धन्यवाद. आणि पुरुष कॅमेऱ्यावाल्यांना सुद्धा धन्यवाद देतो, चोपदारांना धन्यवाद देतो. आणि येऊन या काळ बैसला शेवसा याचा 1 किंवा 2 पुरावा देतो. मग रामकृष्ण हरी. पार्वतीबाईला जावं लागलं. ऐकाय का बाईचं चरित्र? मी 10-5 दिवसापूर्वी बऱ्यापैकी बोलत गेलो. ते चरित्र वाचवायचा छंद, नवीन नवीन काहीतरी वाचत असतो इतिहासातलं, पुराणातलं. चांगले इतिहास, भंगिऱ्याचे इतिहास नाही वाचित. परमपावन नैनितालच्या अरण्यात एक साध्वी स्त्री होऊन गेली, मा भगवती आनंदमाई. किती अधिकारी स्त्री. त्या स्त्रीच्या दर्शनाला शंकराचार्य जात होते. इतकी मोठी स्त्री स्वामीजी, शंकराचार्य. मा आनंदमाई नावाची स्त्री. प्रसंग 62-63चा आहे, माझ्या जन्माच्या अगोदर. माझा 83चा जन्म. 1949 ते 51 शंकराचार्य पद एका व्यक्तीकडे आलं. त्या व्यक्तीचं नाव होतं स्वामी राम. 4 पीठापैकी 1 पीठ त्या व्यक्तीकडे आलं. पीठाधीश होते शंकराचार्य. शंकराचार्य पद हे फार मोठं पद आहे, खूप मोठा अधिकार आहे ते. असे शंकराचार्य त्या आनंदमाई भगवतीला प्रणाम केला. स्तुती सुमन टाकत होती, प्रशंसा करत होती त्या माऊलीची. ती मा आनंदमाई जर तपश्चर्याला भजना करता, नामचिंतना करता बसली आणि पाऊस सुरू झाला तर खळभर जागेत पाऊस पडत नव्हता आणि भवताल पडत होता. काय निसर्ग मुठीत असेल, कल्पना करा. काय ताकद असेल. निसर्ग कोणाच्या बापाचं ऐकत नाही. एक आमचा पाहुणा म्हणला, मी 1 ट्रकभर पुस्तकं वाचिले. म्हणलं त्या पुस्तकाच्या बळावर तू पप्याच्या माईला जगेव. 1 ट्रकभर पुस्तकं वाचिलीस, तू काय करशील? बायकोला दागिने घेशील, पोराला चांगले कपडे घेशील, चांगला बंगला राहायला बांधशील. तू या एखाद्या पुस्तकात अशी ताकद आहे का ढगाला हलील्यावर पाऊस पडतो? तू वाचिलेली पुस्तकं समाजाच्या कल्याणाकरता आहेत का? ते पुस्तकं सांग. हे काय करतो? एक रेल्वे भर वाचिलेन, ट्रक भर वाचिलेन, ट्रॅक्टर भर वाचिलेन, गबाळ भर वाचिलेन, डोंगरा इतके वाचिले. कशाला सांगायला लोकांना? विश्वाच्या कल्याणाकरता वाचिलेली पुस्तकं कामाची असतात. अशी तर कुंटाला पडेत किती. स्तुती सुमने टाकली. मग आनंदमाईने स्वामी रामांना सांगितलं, राम अरे तू फारच माझी प्रशंसा करतो. चांगल्या लोकांना स्तुती आवडत नाही. पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी ना ऐकावी. खरं साधूचं लक्षण सांगितलं. महत्व हरवी, चातुर्य लपवी, विशेपण मिरवी, हवडू. महत्व हरवी काय
काय वाक्य हो मालकांचं. ह्या चौकटीत जो बसतो तो साधू, ह्या चौकटीत बसतो तो वारकरी. क्या बात आहे. वा 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 वा. या अशा वया पाठ करी जा म्हणजे आमचे महाराज लोक पुन्हा नीट अभ्यास करतील. नाही तर असेच सांगतील ते, यालाची बेलाला शिमग्याच्या त्याला आमच्या काळात असं होतं बरं का. आणि मग त्या ठिकाणी खळ्यावरल्या गप्पा सांगायला का सुंबळ्या. इथं बसलेला एक एक व्यक्ती 1000 गिरगावकरी विकत घेईल असे श्रीमंत लोक आहेत तुम्ही. आणि 2 तासाचा वेळ पुरंदाजी उद्योगातल्या लोकांनी आपल्या पुढं ज्ञानोबरायचं चिंतन, तुकोबरायचं चिंतन ऐकायसाठी 2 तासाचा वेळ काढाय. आणि त्या वेळात जर बाकीच्या गप्पा कीर्तनकार सांगत असेल तर त्याला कोण्या नरकात त्या कीर्तनकाराला टाकावे देवाला पण कळायचं नाही. वेळ नाही. चांगल्या लोकांचा, सात्विक लोकांचा वेळ मातीत घालणं कीर्तनकाराला पाप लागत असते, पूर्वज नरकाला जात असतात. उपदेशपर बोललं पाहिजे. भले एखाद्या गोष्टीचा राग आला तरी हरकत नाही. मा भगवतीनं सांगितलं, अरे राम, अजून एक माझ्यापेक्षा श्रेष्ठ स्त्री आहे रे, जातो तू तिच्याकडे. पत्ता लिहून दिला. शंकराचार्य स्वामी राम 52 साली 51ला पद सोडून दिलं. 49 ते 51 2च वर्ष शंकराचार्य पद. राजीनामा देऊन टाकला पदाचा, देऊन टाकला. मंत्री होता येईल बरं, शंकराचार्य होता येत नाही. शंकराचार्य नाही होता येत महाराज कोणाला, फार मोठा अधिकार असतो. आणि मग दिल्लीला आले स्वामी रामानी. दिल्लीहून 120 मैल अंतरावर एक शहर आहे, त्या शहराचं नाव आहे आग्रा. आग्र्याला स्वामी राम आले. पार्वतीबाई गेले याच्यावर सांगते. आग्र्याला आले. 27 दिवस पाऊस नव्हता. आपल्याला मागे कसं आता पावसाळा असून उन्हाळ्यासारखं होतं. आताही आपलं तसंच झालं. खिचडी शिजायला घातली, अर्धी शिजली आणि चुली इजली. हो, आता मकाच्या कणसाच्या बिट्या सोला ना तुम्ही, अर्ध्याला खालून दाणे असतील, वरून होपाड. ते बी अशा नाही पोचल्या, बारीकच आपल्या, बारीक 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 बारीक. शेतीची आवड आहे मला चांगली, शेती चांगली करतो. शेती चांगली करतो म्हणूनच कीर्तनात टकटक बोलतो ना, भीती वाटत नाही ना. इकून सुटलं निघले कापूशाचा काय ताण घ्या. 27 दिवस पाऊस नाही आग्र्यात. आग्र्यात प्रवेश केल्याबरोबर एक भिकारी दिसला. भिकारी दिसला. भिकारी परवडा बरं का, कोणापेक्षा सांगू तुम्हाला, भिकारचोट लोकांपेक्षा. राजकारणातल्या लोकांना भिकारचोट लोक नाही भेटत असतील. आणि तुम्हाला भीती जास्त भिकारचोट लोकांचीच. त्याच्यासाठी गाड्या तुम्हाला उभाच करावं लागतात, कारण भिकारचोट लोकांची लाईनच जात नाही. त्याच्यासाठी गाडी नाही उभी केली, हा ते पहिल्यासारखे नाही राहिले, कसे झाले आता, काय शिंगा आले त्याला. म्हणून भिकारचोट लोकांची सगळ्यालाच भीती. भिकारी परवडा बरं का, भिकारी किती पण परवडा, पण भिकारचोट नाही परवडा. भिकाऱ्याची अपेक्षाच नसती, असली तरी त्याची स्थान होत असते, बाकीची नसती. भिकारचोट लय विचित्र लोक. भिकारी होता तो भिकारी. एक लक्षात ठेवा, याच्याहून एक दुसरं शिकायला भेटन, कोणाला लहान समजायचं नाही. स्वामी रामांनी त्या भिकाऱ्याचा चेहरा बघितला. 50 मंत्र्याचे चेहरे जे श्रीमंतीतलं ते जास्त का वैभवातलं, एकट्या भिकाऱ्याकडे होतं. हे उग आता हल्ली मंत्र्यांना मोठं म्हणतात म्हणून लावलं, याला काही पुरावा नसतो. एवढा तेजस्वी भिकारी, राहायला घर नाही, भिक्षा मागायला पात्र नाही. स्वामीजी कळात्तर हातळ हाताव भिक्षा, डाव्या हातात काठी. त्या भिकाऱ्याला बघितल्यावर स्वामी रामांनी वाकून नाही नमस्कार केला, पण छातीवर हात ठेवला. नम्रतेचं लक्षण आहे. युद्ध प्रसंगातला एकदा मी प्रसंग, महाभारतातला जाबालीने वर्णन केलेला प्रसंग पाहिला. महाभारतात बघायचं नाही, पुन्हा महाभारत पाहिल्यावर नाही सापड्या म्हणताल बाळ्यानं कशातलं सांगितलं, मी वाचून सांगतोय. महर्षी जाबालींनी एक संदेश दिला, युद्धातली नम्रता. समोरून युद्ध करत असणाऱ्या व्यक्तीच्या हातातले जर शस्त्र संपले असतील तर त्यानं हात वरी करायचा, पुढचा मारित नाही त्याला. हे नम्रतेचं लक्षण आहे, नम्रतेचं लक्षण आहे. एक सोपं सांगू, आपल्या ग्रामीण भागातलं लक्षण तुम्हाला, सोपं सोपं. एक कुत्र दुसऱ्या गल्लीत गेल्याच्या नंतर त्या गल्लीतलं ते कुत्र बॉस असते. त्यानं वाव केल्यावर त्याच्या गल्लीतले 7-8 मित्र त्याच्यासाठी जमा होते. आणि हे नवीन कुत्र त्या गल्लीत गेल्यावर याला एक लक्षात आलं पाहिजे, आपल्याला फाडतेत, याच्याकडे नम्रता एकच आहे, यानं कष्टा घालायचा.
कष्ट कळालं ना तुम्हाला? शेपूट वरी असते कुत्र्याची, पण खाली शेपूट दोन्ही पायाच्या मधात धोत्राच्या कष्ट्यासारखी घातली की पुढचं कुत्र त्याला चावत नाही, ते म्हणते आपल्याला भेन. हे नम्रतेचं लक्षण आहे, नम्रतेचं लक्षण. आणि एरवी नम्रतेचे लक्षण नमस्कार, राम राम, जय हरी, प्रणाम, वाकणे वगैरे आदरयुक्त लोकांकडे वाकायचं असतं, वाकायचे. मग स्वामी रामांनी एक हात छातीवर ठेवला आणि भिकाऱ्याला या शब्दाचा अर्थ प्रणाम. श्रुती विचार करत असेल, पुराण विचार करत असेल, शास्त्र विचार करत असेल, अधिकारी लोकांकडे बघत असताना, किंवा ह्या तिन्ही लोकांचा विचार करून अधिकारी लोक वर्तन करत असतात. हा संप्रदाय ऋषीप्रणीत संप्रदाय, हा संप्रदाय मुनिप्रणीत संप्रदाय, हा संप्रदाय वेदप्रणीत संप्रदाय, हा संप्रदाय शास्त्रप्रणीत आहे, हा संप्रदाय पुराण प्रणीत आहे. हा संप्रदाय एखाद्या भांगाऱ्याच्या ताब्यातला नाही, त्यानं वर्चस्व घ्यायचं नाही मी म्हणून. हा तुला कोणी विचारणार आहे? ऋषी मुनी योगी जपी तपी सिद्ध अनुरागी या लोकांच्या सानिध्यातला संप्रदाय. भिकाऱ्याला पाहून छातीवर हात ठेवला, प्रणाम महात्माजी, प्रणाम. भिकाऱ्याने असं बघितलं, प्रणाम स्वामीजी. भिकारी भिकारीच होता तो. प्रणाम स्वामीजी. हात तर असा होताच, एका हातात काठी. प्रणाम स्वामीजी. मान वाकली. महर्षी श्री शंकराचार्य. आता पुढे फार पदवी आहे, नुसती शंकराचार्य नाही, महर्षी, तपस्वी, तेजोनिधी, तेजोभास्कर, काय काय पदवी असतील स्वामी रामांना. ह्या सगळ्या पदव्यांनी परिपूर्ण पात्र असणारे स्वामी रामांनी भिकाऱ्याला विचारलं, महात्माजी साध्वी कहाँ ठहरती है? हिंदीत बोलायचे, महात्माजी एक साध्वी राहतात आग्र्यामध्ये, त्या कुठे आहेत? उत्तर काय द्यावं माहिती? ते म्हणले नाही आमखी माडी आहे, त्या माडीच्या पलीकडे पिपळाचं झाड आहे, त्याच्या पलीकडून डावीकडे वळा, तिथे एक बाभळीचं झाड असेल, पुढे आंब्याचं झाड असेल, तिकून बदामाचं झाड असेल, बारीकसा वडा येईल, पलीकडून एक माडी आहे, त्याच्या पलीकडे मग त्या बाई राहत्या. असला पत्ता नाही सांगता, ऐका भिकाऱ्याचा पत्ता. स्वामीजी त्या ठिकाणी साध्वी राहते. ते हिंदीत वाक्य आहे सगळं, पण आता मी मराठीत सांगतो. ज्या बाईला गौऱ्या नीट लावता येत नाहीत का, तिनं धिरडे करायचे नाही. पिठाचा नाश होत असतो, पिठाचा नाश. जिला पिठल्यातले गोळे फुटत नाहीत का, तिनं बासुंदी करायचीच नाही, दुधाचा नाश होतो. आपल्याला मराठी नीट येते ना, बाकीची येतच नाही. कशाला इचकायचं घरच्याचं इटन शेजाऱ्याचं बांधणी, काय गरजच नाही ना आपल्याला, आहे का नाही? इतक्या पुरतं बोलायचं. आपल्याला काय दुसऱ्या राज्यात जायचंच नाही. गेलो फक्त एकदा गोव्याला, तिथून आल्या उलटलतो. गोवा पाहायला नव्हतो गेलो, कीर्तनाला गेलो मी, 5 कीर्तन झालते गोव्यात. तिथून आल्यावर गाडी गुतली आमची ट्रॅक्टरात, तेव्हा बसून तर बसून कीर्तन करावं लागेल. बाकी 2-3 राज्यात तर मराठी बोलणारी बरेपैकी लोक आहेत. कर्नाटक, तेलंगणा, तिकडे खूप 400, 500 सप्ते. हैदराबादला 90 सप्ते होते. ती मराठी कळते ते लोकांना. महात्माजी ज्या ठिकाणी भास्कर क्षीण झालाय, भास्कर म्हणजे सूर्य, अख्ख्या आग्र्यात ऊन तापलं होतं, आता तापलंय असं. आणि ती साध्वी जिथं बसली होती तितक्या जागेवर ढग सूर्याच्या आडंगी गेलता, त्याला आपण शिराळ म्हणतो, तिथं सावली धरली होती. काय साध्वी असेल, काय साध्वी असेल. जाओ बोले वहां पे साध्वी ठरते. स्वामी रामांनी दोन्ही हात छातीवर ठेवले. गणेश बुवा, साध्वीचा पत्ता जागा न सांगता आकाशातली मुद्रा सांगून सांगतोय, ते भिकारी किती मोठा असेल. निघाला शंकराचार्य, निघाले पुढे. भिकारी समोर जात असताना शंकराचार्यांना शंका आली की हा भिकारीचं नाव आहे मधुकरी, हिला कांती भिक्षा म्हणतात, पुराणाचं नाव. मग तळ हातावर बोट सोडून मधल्या भागावर जेवढं बसतंय, एखाद्या पवित्र घरी मागायचं तितकं ग्रहण करायचं. 12 वाजून 14 मिनिटाच्या आत पाणी पिणे, दुसऱ्या दिवशी तितकं अन्न खाणे. प्रणाम केला. त्याच्या पाठीमागं फार इतिहास आहे, पण पुढं सरकायचं. पुन्हा एखादा पुरावा तुम्हाला देतो. त्या भिकाऱ्याने सूर्य पण थांबिलता. थांब म्हणे, आजच्या दिवस, काल तर भिक्षा घेतली नव्हती. एक महात्मा बोलायला, त्याच्याकरता माझा भिक्षेचा टाइम संपल, त्याच्याकरता तू थांब. कळा थांबवायची ताकद होती, भाऊ थांबवायची ताकद, करण थांबवायची ताकद, लय थांबायची ताकद, निमिष थांबवायची ताकद. भिकाऱ्या काय भिकारी असेल तो, काय भिकारी. अहो सूर्य फक्त देवानं थांबवा. 2 पळभरी होय स्थिर माध्यानाशी दिन कर, पळभरी होय स्थिर
भगवान प्रभू रामचंद्र जन्माला आले त्यावेळेला सूर्य थांबला होता. दोन प्रहरी काग सखे, दोन प्रहरी काग सखे, सूर्य थांबला, सूर्य थांबला, राम जन्मला सखे. अगोदरचा पुरावा गाथ्यातला, हा शपथ पुरावा आहे, एका व्यक्तीनं लिहिलेला आहे. दोन प्रहरी काग सखे, सूर्य थांबला, रे राम जन्मला ग सखे, राम जन्मला, राम जन्मला ग सखे, राम जन्मला. मध्यरात्री काग सखे, मध्यरात्री काग सखे, चंद्र थांबला, चंद्र थांबला, कृष्ण जन्मला सखे, कान्हा जन्मला, कृष्ण जन्मला सखे, कान्हा जन्मला. थांबित आहे सूर्य देवाला. मलाही जरा जरा गाता आले आता, चांगले लोक सांगा. तुझी चेहऱ्यावर ओळखील तर दादा तुला तर कळलं. चांगल्या खाणीतलं गाडगे. कोलते माऊली त्यांचे सुपुत्र आहेत. वा, छान आवाज आहे. पुरावाही गोड दिला. असा पुरावा दिला की वैकुंठवासी नथुराम बाबा क्याळकर म्हणायची कोटीच नव्हती. पाठांतर केलं पाहिजे. जिथे सूर्य क्षीण झालाय तिथं साध्वी राहते. इथपर्यंत आलतो ना आपण. स्वामी राम भिकाऱ्याला प्रणाम केला, निघाले पुढे. चिंचेचं झाड आहे, जांभळीचं झाड आहे, आवळ्याचं झाड आहे, त्याच्या बाजूला जाईचा वेल आहे, आणि त्या झाडाच्या खाली एक कबर आहे, छोटीशी कबर. त्या महालातली नाही सांगायलो आम्ही, वेगळी वेगळी. कधी योग आला तर बघा. आता काय असेल मलाही सांगता येणार नाही, मी इतिहासातलं सांगतोय. आणि त्या कबरीच्या पुढे एक बसलेली साध्वी स्त्री आहे. तिच्या डोक्यावर छत्र धरले सूर्याने. स्वामी रामांनी आवाज दिला. ती भगवान शिवजीच्या पुढे नाही, ती गणपती बाप्पाच्या पुढे नाही, ती पांडुरंगाच्या पुढे नाही, ती एखाद्या देवादेवतेच्या पुढे नाही. तिथे एक कबर आहे. बघ तिला काय म्हणावं. स्वामी राम होते, ते शंकराचार्य होते. इतिहास वाचा स्वामी रामांचा. बऱ्यापैकी भाषा त्यांना अवगत होत्या. स्वामी रामांच्या मुखारविंदातून एक वाक्य पडलं, बीबीजी. बीबीजी म्हणजे एका भाषेत माताजी, साध्वीजी, माताजी त्याचा अर्थ होतोय. बीबीजी. बाईनं माग पाहिलंच नाही, पाहिलंच नाही. बोलिये श्रीराम. माग न पाहता आश्चर्याचे धक्के दोन बसले. एक धक्का बसला, ही पिराची उपासक असताना हिच्यावर सूर्य सावली धरतो, हा एक धक्का. आणि दुसरा धक्का बसला, माग न पाहता माझं नाव घेते. ती बाई दुसऱ्याच्या सुनायला लावून देणारी नव्हती. दुसऱ्याच्या घरी इस्तू टाकणाऱ्या लय बाया काय काय. फक्त तिची सासू बाहेर जावा, हिला तितकीच संधी मिळती. हो, वरपळून जाशील, वरपळून झोपीत भिताड पडून तू अंगाव असे पाप करशील. टकटक दिसायला तिघी जणी उभ्या राहतात. तुम्ही दुसऱ्याच्या सोनाला नाव ठेवणाऱ्या लावून देणाऱ्या तुम्ही तिघी जणी उभ्याच राहता. घेऊ तुमचे नाव पटपट. पण नग 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 जाऊ दे वा. आताच्या बाईचा दावा झाला आणि पुन्हा अजून 10 दिवसाला तिचा वाचा. उगा अटॅक गिटॅक याचा सभापती साहेब, त्याच्यामुळे नाही घेत. एवढ्या बार माफ करतो, पण याच्यानंतर चुका करू नका अशा. कळतं मला. माझ्या गोळ्या थोड्या संपल्यात. नवऱ्याला खालीवरी बोलणाऱ्या 5 जणी उभ्या राहा तुम्ही. टकटक दिसायलात मला. हो, नीट बोलत नाहीत तुम्ही नवऱ्याला. काय कीर्तनकार चिरून बी खाल्ला तरी तुम्हाला पुण्य भेटतोय. पुन्हा कळाल्या 2. त्या मागच्या भीती नवऱ्याला नीट बोलत नाहीत. माग पाहूत नका तुम्हीच. माग कोणाला पाहता. अरे बाप्पा कीर्तन घेऊ देत नाहीत दुसऱ्या वार. आता विधाला विधाला
तरी काय भरल्या होते यायला वाटतं खरंच कळतं का नाही. मी नेहमीच सांगते माझ्या माईंनो, राग येऊ देऊ नका. घरातल्या लोकांपेक्षा दुसरा देव मोठा बनतात. तुम्हाला एक सांगू माझ्या माईंनो, माझ्या मालकाचं वाक्य, जी माणसं घरात नीट राहतात ती वरी नेण्याच्या लायकीची असतात. जयाची ऐकची धड नाही त्याची परत पुसशी काही, त्याचं वरचं काय विचारायचं. सुंदर स्वयंपाक करत असेल तर आजीनं नातवाचे बुटं द्यायचे, सॉक्स द्यायचे, त्याची पेन्सिल द्यायची, त्याचं दप्तर द्यायचं, त्याचा डब्बा भरायचा. त्याची आई स्वयंपाक करीत असेल तर आजीनं मदत करायची. नातू स्वयंपाक आई स्वयंपाक करायली, दारात ऑटो रिक्षा शाळेचा हॉर्न वाजवायला आणि आजी तुळशी येडे घालायली. आणि मग आजी मग म्हणते महाराज आमचा नातू जरा मोकार निघला, ते अजून लय मोकार नाही, अजून जरा मोठा झाल्यावर तू ट्रॅक्टर घालणार आहे. पूजा कशाला म्हणते? समोर आलेलं काम पूजा असते आणि ते आटपल्याच्या नंतर मिळालेला वेळ ही देवाची पूजा असते. कामामध्ये काम काही मना राम राम, भवश्रम सुख होईल दुःखाचे. आदरणीय डॉक्टर हुशे साहेबांचे काका वारले, जालना हॉस्पिटलचे सर्वेसर्वा, त्यांचे काका वारले. त्यांच्या मंडळी सुद्धा गायनिक आहेत, प्रसूती तज्ञ आहेत. मी भेटायला गेलो, साहेब तुम्ही घरी आहात? हो. काका वारले. नाही म्हणलं, तुमच्या काकांना श्राद्धांजली ती आहे, तुम्ही हॉस्पिटल उघडा. एखादा तुमच्या नावावर आलेला विवळत आलेला पेशंट तुम्ही त्याला औषधोपचार करून तो सुखरूप होऊन घरी गेला ही तुमच्या काकाला श्रद्धांजली आहे. ताईसाहेब, तुमच्याकडे येणारी एखादी माऊली डिलिव्हरीसाठी ती वेळ पुसू देत नाही. ती जर तुमचं हॉस्पिटल पाहून वापस जर गेली तर पुण्य नाही लागत. तुमच्या सासऱ्यांना श्रद्धांजली, चुलत सासऱ्याला तुम्ही हॉस्पिटल उघडणे कामच माणसाचा परमार्थ आहे. बरं, मी नेहमी सांगत असतो, तुमच्याकडे कॅनल आहे का? कॅनल नसतील ना, आहे का? काय काय भागात असेल ना कॅनल, जाऊ द्या. विहिरीला पाणी भरपूर आहे, नदीला पाणी भरपूर आहे, कॅनलला पाणी भरपूर आहे, लाईट आहे, आणि मकाला पाणी द्यायचं आणि गिरगावकराचं कीर्तन सुरू आहे. मोटर बंद केली आणि कीर्तनात बसला. नालायक आहे, नालायक आहे, नालायक आहे, तो नालायक आहे. हो, कीर्तन कधी ऐकता येईल, पण वाळलेली मका पुन्हा दुरुस्त करता येत नाही, नाही करता येत. शेतकऱ्यानं त्याचं काम करणं, हजारो कीर्तन ऐकल्याचं पुण्य प्राप्त होतंय. तुम्ही राजकारणी लोकांना सांगू, एकच मुद्दा सांगतो. एखाद्या ठिकाणी जर पाण्याची अडचण असेल आणि तिथं तुम्ही तुमच्या शासकीय निधी उपलब्ध करा. काय करा? काय कागदोपत्री पूर्तता करून शासकीय काय बळ वापरायचं आणि तिथं बोर पाडावा, त्या बोरला पाणी लागावं आणि ते पाणी पिऊन ती प्रजा, तिथली कॉलनी, तितका प्रांत सुखी व्हावा. हे पुण्य 1000 सप्ती केल्याचं पुण्य लागते तुम्हाला. 1000 सप्ती केल्याचं. कर्मातली इतके द्रव्यभूता. एक पुरावा आहे, फक्त त्याचा अर्थ सांगतो. मालकांचा पुरावा आहे. एका व्यक्तीला पंढरपूरला जायची इच्छा, एका व्यक्तीला काशीला जायची इच्छा, पण पैसेच नाहीत. काशीला जायची इच्छा, मला पैसे पाहिजे. श्रीमंत माणूस, अंबादासराव तुमच्यासारखे, देदासराव तुमच्यासारखे, साहेब तुमच्यासारखा मोठा माणूस, हे 2000 घेऊन जाय काशीला. ते गेलं काशीला. ते काशीला गेल्यावर मेलं तरी अर्ध पुण्य तुम्हाला. मेला आला त्याशी अर्ध पुण्य. बळे पाठवी वाराणसी, पैसे दिले काशीला पाठीलं. पुरावा आहे महाराजांचा गोड. फक्त हे म्हणायचं तुमचं काम आहे. स्वतः काशीला पाठीलं बळे द्रव्य देऊन. मग मेला आला त्याशी अर्ध पुण्य. महाराज वापस आला तरी पैसे देणाऱ्याला अर्ध पुण्य. तो तिकडे मेला तरी त्याला अर्ध पुण्य. चांगल्या कामाची इतकी ताकद आहे. एखादा पंढरपूरला गरीब निघाला, का निघत नाही रे? काही नाही, तारांबळे पैशाची दर 500 रुपये, अर्ध पुण्य घरी बसल्या बसल्या. असं काही कामात पुण्य मिळते, कामात. एक पुन्हा पुण्य सांगू तुम्हाला. 1.5 एकर जमीन होती एका माणसाला, 1.5 एकर. त्यानं काबार कष्ट करून 25 एकर जमीन केली. अहो, कीर्तन ऐकायचे कशा करता? काहीतरी सुधारणा झाली पाहिजे ना. त्याचं नाव कीर्तन. नाही तर काय, माणसं तर काय कॉपासून ऐकत आले. तो माझ्या लहानपणी कीर्तनाला गाड्या येत होत्या, बैलगाड्यान लोक यायचे.
असं कीर्तन रडून ऐकायचे. महाराजांना संत चरित्र सांगितलं, रडे ओ माणसं ढासा ढासा कीर्तनात रडे. आणि जाताना ह्याच लोकांना बैलगाडीवर कणसाचं बाटूक उपटून नेलं. आणि कीर्तनात रुमाल भेजूस तर रडे, आणि जाताना दुसऱ्याचं बाटूक उपटून नेलं, कणसाचं टाळकीचं बाळ. गेलं की नाही बाटकातच कीर्तन. काय उपयोग आहे असं कीर्तन ऐकून? 1.5 एकर जमिनीची 25 एकर जमीन केली. 25 एकर जमीन काटत एकच. त्या हलकटाचं लग्न झालं. त्यानं ती सफरचंदावाली गालाची बाई तिच्या जरा जास्त नादी लागलं आणि तिने याला मुठीत दाबलं. आणि मुठीत दाबलेला बगलात दाबायला लवकर जातो. मी मुठीतलं गाण्यात ऐकलं, नवरा माझ्या मुठीत ग. हे ट्रॅक्टरवाले मोठे आवाज करतात. आणि माझं मेमरी कार्ड ताईते, मला 5-10 6 ऐकलं की पाठ होते. शिव्या 2,500 पाठ येतात. त्याच्यातल्या 450 तर इतक्या अस्सल येतात ओरिजिनल मराठवाड्यातल्या. फक्त देत नाही, शिमग्याच्या दिवशी देते त्या पण पाठ येतात. मेमरी कार्ड ताईते. बगलात नवरा दाबला, माय बापाला बोलू दे. पुण्य सांगतोय, पुण्य कशात कीर्तन असतंय, कशात भागवते, कशात रामायणे, कशात पंढरपूरची वारी आहे, कशात काशीतली वारी आहे. गावातल्या एका प्रतिष्ठित व्यक्तीनं जाऊन त्या पोराची भेट घेतली आणि त्याला सांगितलं, अरे बाळा, तुझ्या बाबाला 1.5 एकर जमीन, मला 4 एकर होती रे. काबाड कष्ट करता करता मी बी 4 एकरची 15 एकर केली. तुझ्या बाबाला 1.5 एकरची 25 एकर केली रे. आज ती जमीन 35 लाख रुपये एकरची. किती प्रॉपर्टी तू यासाठी कमिली रे? म्हातार सोबत नेणार आहे का? काय रे, म्हातारपणचं जीवन लेकरासारखं असतं रे, सांभाळ. गावातल्या प्रतिष्ठित व्यक्तीनं जाऊन पोराला सांगितलं आणि पोरग बापाला सांभाळू लागलं. हे कोटी यज्ञ केल्याचं पुण्य चांगलं सांगणाऱ्याला भेटतंय. याचं नाव भजन आहे. असं वागणं गरजेचं आहे. चला, स्वामी रामांना आश्चर्याचे 2 धक्के बसले. एक हिच्या डोक्यावर सावली आहे आणि एक न पाहता नाव घेतलं. इथपर्यंत आलतो ना. कीर्तनकार जागेवर आला पाहिजे. हे बा, ड्रायव्हरनं कोणती लांबून एसटी आणा, पण मुक्कामाला बस स्टँडला न्यावा. ते रस्ता हुकल्या होत्या ना, तळ्याच्या कडीला उभी केली. आता रातच्या आंघोळी घालतो का सुंबळ्या? आहे का नाही? कीर्तनकारानं किती फिरावं, पण आपल्या कड्यावर आलं पाहिजे. त्याचं नाव कीर्तनकार. आणि कीर्तनकाराला जर कडवं गवसत नसल तर असं समजायचं हे दुसरीकडचं आहे, कडी वाजिनार. मया झोपडीचा बांबूलई किडका, मई झोपडी मोडल बर का. मया झोपडीचा बांबूलई किडका, मई झोपडी मोडल बर का. हे बी लय गोड वाजिलं तुम्ही, आहे का नाही? फिरायचं का मका मागायला? आता अजून सोंगलीत नाही ना. बीबीजी बोलिये श्रीराम. श्रीराम शब्द वापरला. स्वामी रामांनी विचार केला, सूर्य जरी सावली धरीत असेल, माझं नाव जरी ओळखीत असेल, त्रिकाल ज्ञानी असेल, पण नमस्कार करणार नाही. माणसं ठाम असते काही काही. सनातन धर्माचा माणूस, वैदिक संप्रदायाचा माणूस, भागवत संप्रदायातला माणूस, संन्यासी महात्मा, वारकरी संप्रदायातला नामधारक कसा वाकल कोणा पुढे? आणि नामधारका इतका मोठा कोणीच होत नाही. ब्रह्मवेत्ता सुद्धा नामधारका इतका मोठा नाही. ऐसे ब्रह्मवेत्ते अपरम पार नये नामधारकाच्या बरोबरीला येऊ शकत नाही, येऊ शकत नाही, येऊ शकत नाही. शुकाचार्य कोण? ब्रह्मवेत्ते. राधा कोण? नामधारक. राधा कोण होती? नामधारक. मीरा कोण होती? नामधारक. जन्मभराच्या श्वासाईत के मोजिले दाम, बाई मी विकत घेतला शाम, बाई मी विकत घेतला शाम. आयुष्यभराच्या श्वासा इतके नामाचे दाम मोजलेत, नामस्मरण केले, जगाचा बाप विकत घेतला. ती बाई नामधारक होती. तिचं नाव घेतल्यावर शुकाचार्याला समाधी लागत होती. ब्रह्मवेत्याला शुक याज्ञवल्क दत्त कपिल मुनी, हरीसी जानोनी हरी झाले. शुक
याज्ञवल्क शुक, याज्ञवल्क, दत्तात्रय आणि कपिल मुनी हे 4 ब्रह्मवेत्ते. याच्यापैकी एक ब्रह्मवेत्त्या नामधारकाचं नाव घेतल्याच्या नंतर समाधी लागत होती. त्यावरती राधा किती मोठी असेल कल्पना करा. अशी महात्मा होती स्वामीराम. नामधारक लोक येते. कोणी शिवजींचं नाव घेत असेल, कोणी विष्णूचं नाव घेत असेल. फरक इतका काय, ते दोन्ही देव एक आहेत. रोज सकाळी त्याच्या भेटी होत्या. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरवीचा गंध. रोज सकाळी भेट. रंभाधिक नाचती त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरवीचा. कसं वेगळं म्हणतात. रोज सकाळी दोघांची भेट होती. जगाचा व्यवहार कसा चालवायचा त्यांच्या हातात. त्याला जगाचा बाप म्हणतात. त्याच्या पलीकडे संस्कार. किती वटवट करतोय मी. तुम्ही बसलेले किती सात्विक माणसं आहात. मी किती वटवट करतोय. पण आपल्या सगळ्यांना बटन दाबून कोण्या दिवशी मळ्यात न्यायचं हे ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि दोन्ही जगाचे बाप एकत्रित येतात. यांचं भजन करणं नामधारक, यांचं भजन करणं नामधारक आहे. मग स्वामीरामांनी विचार केला अधिकारी स्त्री पण वाकत नाही. आपण परीक्षा बघू. मोठी माणसं परीक्षा पाहत असतात. बाहेरच्या गोष्टीला भुलून सोयरी करते ते अज्ञानी, ते भळभळणारे. पण जाणकार माणसं त्याच्या देखाव्याला बघून सोयरी करीतच नाही. त्याला जमीन किती आहे, तो कोणाच्या वाड्यातला आहे, त्याची वागणूक कशी आहे, आधी त्याने किती पेटून मारल्यात, किती किरीट ढकलल्यात, मग पुन्हा त्या गावात कशाला द्यायची, असा विचार करणारी प्रदीर्घ विचाराची माणसं असतात. काय काय माणसाला. आमची इथे एक माणूस इतकी कडक टोपी घालीत होता की त्याची टोपी हातात घेतल्यावर बोरी साळता येत होत्या. इतकी टोपी कडक. पण बायको 7 भाईच्या मिरच्या तोडायला. वरच्या कपड्यावर जायचं नाही, वरून झगपक आतून भगभग 12 हाती फिरायला गाळात. याच्यावर काय नसते. लोक मोठी माणसं वरून मानितच नसतात. सोन्यावर त्याच्याकडे सोनं न्याल्यावर वरचा रंग बघून घेतच नाही. सुलाखा लावताय. लावून सुलाखा घेत सेनानी, लावून सुलाखा घेत सेनानी. बँक म्हणते 1 तोळाभर सोन्यासाठी सोन्याला आम्ही तुम्हाला 50,000 रुपये देऊ. न्याबर मॅनेजरकडे एकदा तुम्ही. त्यांचा एक ठरलेला सोनार असतो, तो येणार, तो तपासणार. नाही, हिच्यात लाख जास्त भरेले, 12,000 देऊ. तुम्ही तर बोर्डवर लावलं नाही एका तोळ्याला 50,000. अरे पण हे नाही ना, याच्यात सगळी घाण भरलेली आहे ना. कोण तपासते माहिती? सोनार. मोठी माणसं तपासल्यावर शिव मानित नाहीत. हा, आणि तपासल्याशिवाय मानायचं नाही. आमच्या इथल्या एका येडपटानं सोयरीक केली. मा मित्रच होता ते. आम्ही संगच गेलो तू वारीला, पैठणला वारीला चाललो. आणि रस्त्यात एक तुमच्यासारखं गाव लागलं आणि त्या माणसानं आम्हाला चहा घ्यायला नेलं. म्हणे चहा घ्या. नको म्हणे, दूध घ्या. म्हणलं मी काय बोक्या नाही दूध घ्यायला. काळा चहा घ्या. म्हणलं बरं करा जरसा. वाटीत देऊ का कपात देऊ? म्हणलं मी कपात पितो ना. एक जण म्हणला मी कपात चहा पित नाही. कशात? बुटात पितो का? मग कप कशाचा आहे मेटे साहेब? मातीचाच आहे ना. विशिष्ट प्रकारची माती, चिनी माती म्हणजे कप आहे. सर्व पात्रां पवित्र मृतिका पात्रो पवित्र. सगळ्या पात्रात पवित्र कोणतं पात्र आहे? मातीचं पात्र. 1,000 कोटीचा मालक मेला. इस्तू कोण्या गुंडीत असतो? सभापती साहेब कशात असतो? सोन्याच्या, चांदीच्या, जर्मन पितळाच्या, मातीच्या. अजून एक सांगतो. घर केलं 1200 कोटीचं. एका माणसाचं पाहिलं मी एकदा. येऊ घालता ढवळ्या कपड्यावाल्या संघ झाला. 1200 कोटी रुपयाचं घर. वास्तुपुरुष कशात होत असते? मातीच्या बळक्यात. मातीच्या बळक्यात. मंदिर बांधलं 150 कोटी रुपयाचं. कळसाला आंघोळ कशाच्या पाण्यानं असते माहिती? बळक्यानं. एका बाईला पोरग झालं, ते कलेक्टर झालं. पण त्याची माय जन्माला आल्यावर याच्या बाजूची जी खोळ असती, जिला वर म्हणते, ती कशात होते माहिती? मातीच्या गाडग्यात. लग्न झाल्याच्यानं लग्नामध्ये एक विधी असतो. मी 27 वर्षापूर्वी तो विधी केला. त्यावेळेला मेमरी कार्डावर डाटा आता करायची गरज नाही. डिलीट होत नाही ना. अशा मोबाईलमधलं बाहेर काही जात नाही. याच्यात घाण बी येत नाही. तुमचे मोबाईल जरा हिशोबानं हाताळी जा. बटणं दाबल्यावर चुकीचं जे जाऊन ते बी लोकांना जाते. हो, घाण होत असते. त्याच्याकरता ते जरा सांभाळून वापरायचं.
हो, त्याला लॉक टाकलेलं पप्याच्या माईला कळू देत जाऊ नका. हो, नाही तर लॉक उघडून जर पप्याच्या माईच्या हातात दिलं तर सगळा करता तिला गौसन. हो, म्हणजे वरचे तिकडे अटक करायच्या हीच अंगात आणि त्याच्यापेक्षा त्याला चांगलं लॉक लाकीचा. हो, बरं होईल तुमचं. 14 पैकी एक विधी एका गाडग्यामध्ये सुपारी आणि हळकून टाकतात, वरून कपडा लावतात आणि नवरदेव ते तुम्हाला कामी नाही त्याचं. तुम्ही त्याच्यापासून लय लांब आहेत 3 जण. आपल्यासाठी ते कानात ते गाळ तुमच्यासाठी 13 वेळेला लागते, आम्हाला 14 वेळेला लागते. एकदा शिल्लक आहे ना आपल्या यायच्यापेक्षा. हो, म्हणून आपल्याला रात्रंदिवस झोपी नाही. ते कानात तेच गाडगं सुपारी, ती गाडगंच वाजते, सोन्याचं नाही कशाचं नाही. आता मध्यंतरी वारं निघलो तर संक्रांतीला तांब्याची बुटकी, बापाची जहागिरी आहे का तुझ्या? तुझ्या घरी पैसे असले तू सोन्याचे करशील, कसं तुझ्या नवऱ्याला आयुष्य वाढेल? मातीचंच गाडगं लागल. मृतिका पात्रे नस पात्रे सयकुंती भयानाम संक्रमणो यजायते न किलयम मकरादि भयम जनो. पुराण सांगते ज्या बाईच्या मुलानं संक्रांतीच्या दिवशी इंद्राचा हत्ती आणला, 222 मंत्रीपद एकट्यालाच, 33 कोटी देवाचा राजा, त्याचा हत्ती बसायला आईसाठी आणलाय. तिला सोन्याचे गाडगे करता येत नव्हते का कुंतीला? पण गाडगे मातीचीच मावली. नेहमी सांभाळावं लागते. जुन्यावर येत जा. 1,18 लाखाची गाडी पाहिली मेटे साहेब मी एक जणाची, त्याच्या गाडीतली बिस्लरी खापराची होती. जुन्यावर यालेत लोक. आता मधला जे काळ होता का कोरोनापासून नीट माणसं केले. हो, नाही तर येडेवानी सारं नवच. जुन्यावर यालेत. आपल्याला शिका. 2.25 कोटीचं घर बांधलं, बुटाडा ठोला, 4.5 लाखाची अलमारी, पण तुळशी वृंदावन नाही. आणि 4.5 कोटीचं घर, आणि त्या वास्तुशांतीच्या कीर्तनाला मी घर कस काय म्हणलं मसन वाटाय. तू हिंदूचा माणूस आहे, तुळस नाही तुझ्या दारात. अहो, कोरोनापासून तुळस मुसलमानाला पण कळाली. आमची इथं बुबू नावाची बाई येते, कधी मध्ये भांडे गिंडे घासती, डाळी दुळी करायच्या असतात. घरच्या डाळी खातो, शेती असल्यामुळं ती करून देते बिचारी डाळी हे ते. आता जात्यावर याच्यावर डाळी करते. एक दिवशी असा कीर्तनात निघालो, म्हणले बाबा, ती बाबा म्हणती मला. म्हणलं काय बुबू? बाबा तुम्हारे यहाँ तुलसी का पेड़ है? म्हणलं है बुबू, मेरे को तुलसी के पत्ते होना. ती अर्धी हिंदी अर्धी मराठी. इधर से गाड़ी आई उधर से गाड़ी चली गई, मैं खाली राहिला. मला काही मी तिच्याच मी काही मराठीत काही हिंदीत आकरत चालतं आमचं तसं. मेरे को तुलसी के पत्ते होना. म्हणले बुबू यही तुलसी का पेड़ ले लो. नहीं तुम्हारी हिंदू की पवित्र तुलसी है, मैं नहीं हाथ लगा सकती, आप चुन के दे दो पत्ते. पायातला बूट काढा, तुळशीला नमस्कार केला, 5-25 पानं असे तोडे, चांगले देऊन टाकले. काय क्यों वास्ते हो ना? कैसा है? बोले बाबा ये टीवी पे रेडियो पे बातें कर रहे लोग, ये तुलसी के पत्ते पानी में डाल के उबाल के पानी पीना. बोले कोरोना नहीं होता. बाई कोणाची माहिती आहे तुम्हाला? मुस्लिम गरीब स्त्री, तिला तुळशीचं महत्व कळतंय, आणि आपण तुळशीच्या जवळच खोटी ठोकली, त्याला बोकड्या बांधला. झोपीत बिताड अंगावर पडून, झोपीत नाही चुकायचं. तुम्हाला एक सांगू का? जाऊ द्या, गणपती आजच्यानं, अनंत चतुर्दशी, आता नवरात्री सुरू होत्या. अशाच लोकायला पट्ट्या द्या की जे जगदंबेच्या पुढं घाणेरडी गाणी लावणार नाहीत, त्यांना पट्ट्या द्या. वारकरी संप्रदायाला, वैदिक संप्रदायाला, या सनातन धर्माला हातात धरून जे देवीचा उत्सव करते त्यांना पट्ट्या. आता नाईलाज असतो, तुम्हाला द्यावा लागते. पुढाऱ्याला तर नाईलाज असतो, नाही द्यावा तर मग त्याच्या विरोधात तो ग्रुप जातो. पण तुम्हाला वैयक्तिक लोकांना सांगतो, त्यांची सगळी गोष्टी परिस्थिती बघूनच पट्टी द्या. हसायला तो बाकीच्या धर्माचे लोक आपल्याला. गणपतीपाशी घाणेरडे गाणे, जगदंबेपाशी घाणेरडे गाणे. गणपती किती मोठा आहे माहिती आहे तुम्हाला? ज्यानं नवग्रह पालथे टाकले होते, नवग्रह
तो 1 नंबरचा गुंड रावण. आणि एक श्रीमंत बी होता बरं, श्रीमंतीला 3रा क्रमांक होता. बरेच लोक म्हणते देशात 1 नंबरचा रावण. सोमळ्या वाची जाय रे. 1 नंबरचा देशातला श्रीमंत राजा भरत होता. या देशाला भारत देश नाव पडलं. या भरत खंडावर ज्याचं अस्तित्व झालं त्याचं नाव भारत भरत होतं, म्हणून या देशाला भारत देश नाव पडलं. विठाला विठाला. त्या 3 नंबरच्या श्रीमंत माणसाने नवग्रहाच्या पायऱ्या पालत्या केल्या. पंढरपुरातल्या मालकानं 1 कोटी अवतार घेतले असते तरी रावण मरत नव्हता. रावणाला मारण्याला मदत केली गणपती बाप्पानं. सोंडीनं पायऱ्या सोयीच्या केल्या. तर रावण दुपारी 2:18 मारला. ती कृपा गणपती बाप्पाची. सामान्य आराध्य देव. जगदंबा कोण आहे? सीतेसारख्या पवित्र स्त्रीला विष्णू प्राप्त झाले, ही जगदंबेची कृपा झाली. हो, रामाने धनुष्य नाही मोडलं. मी सांगितलं होतं इथल्या कथेत. धनुष्य रामाने नाही मोडलं, धनुष्य जगदंबेनंच मोडलं. धनुष्य रामाने नाही उचललं, धनुष्य जगदंबेनंच मोडलं. आणि रावण जर पालथा कोणी पाळला असेल तर जगदंबेनंच पाळला महाराज. तिचं नाव जगदंबा आहे. पण कोणती जगदंबा नाही बरं का. जी ढोळे लिंब खाती ती जगदंबा तिच्या पुढे पाळली. हो, काही जगदंबाला ढोळे लिंब आवडत आहेत. हा,